गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। सिद्धान्तः न वाक्यशेषे आत्मन उपास्यत्वेन अवगमात् इति शब्दस्य इति परत्वेन आत्मशब्दः इति परत्वेन उक्तत्वात् पूर्वपक्षिणा उक्तम् आत्मत्वेन किमपि अन्यत् प्राणादिकम् आत्मत्वेन उपासीत न तु आत्मैव उपासीत। सिद्धान्ती तं प्रतिसमाधत्ते किं तत् वाक्यशेषे आत्मनः एव उपास्यत्वेन अवगमात्। एवं यदा पूर्वपक्षी पृच्छति तस्य परिहारः कथं कार्यः? अस्य नियमं पश्य, भाष्यकारस्य वाक्यशेषं पश्य। पूर्ववाक्यं वा उत्तरवाक्यं कदाचित् वाक्यशेषे उच्यते, कदाचित् फलसहाय्येन। फलं नित्यसिद्धफलमुच्यते अथवा साध्यफलमुच्यते। कदाचित् फलोक्तिसाहाय्येन निश्चयः, कदाचित् वाक्यशेषेण, कदाचित् युक्त्या, कदाचित् अनुभवेन इत्यादि बहुकारणानि अन्विष्य अवलोक्य तदाश्रित्य निश्चेतव्यः। ಇದು ಭಾಷ್ಯಕಾರಸ್ಯ ನಿರ್ಣಯ ಪ್ರಕಾರಃ. ಭಾಷ್ಯಕಾರಸ್ಯ ಇಯಂ ಪದ್ಧತಿ ಕಥಮವಗತ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಸಂಪ್ರದಾಯಾತ್. ಭಾಷ್ಯಕಾರಸ್ಯ ವಿಶೇಷ ಸಂಪ್ರದಾಯ. ಸ್ವಗುರೋರ್ಮುಖಾತ್ ಅಯಂ ಅಧಿಗತಃ, ಸ್ವಗುರೋರ್ಮುಖಾತ್ ಅಯಂ ಅಧಿಗತಃ ತಮೇವ ಭಾಷ್ಯಕಾರಃ ಅನುವರ್ತತೆ, ಅನುಸರತಿ. ಅತಯೇವ ಅನಾದಿಕಾಲಾತ್ ಆಯಾತಿ ಅಯಂ ಸಂಪ್ರದಾಯ, अयं नियमः। नो चेत् अन्यैरपि व्याख्यातं कुत्र दोषः? एते दोषाः वाक्यशेषं न पश्यन्ति, फलं न पश्यन्ति, अथवा किमुच्यते युक्तिं न पश्यन्ति, अथवा अनुभवं वा न पश्यन्ति। एतत् सर्वं अत एव एतदेव वाक्यम् अन्यैः अद्वैतेतरैः कथं व्याख्यातं? तेषां व्याख्याने ये नियमाः भाष्यकारैरनुसृताः किं ते एव नियमाः तैरपि अनुसृताः अथवा उपेक्षिताः, त्यक्ताः? कुत्रचित् त्यक्तो भवेत्, अत एव तादृशः, अत एव व्याख्याने भेदः आगतः। अद् द्रष्टव्यः। भाष्यस्य अध्ययनेन न केवलं वेदान्त आयाति, तत् व्याख्यानरीतिः, व्याख्याननियमाः श्रीचरणैः ते सूक्ष्मतया किमुच्यते अवलोक्य अधिगताः, सूक्ष्मतया परीक्ष्य व्याख्याननियमाः के कान् नियमान् अनुसृत्य भाष्यकारैः अर्थनिश्चयः कृतः। कदाचित् अत्यन्तविरुद्धो भवति, तथापि भाष्यकारः कथञ्चित् आनयति। कथञ्चिदित्युक्ते वृथा तर्कं न करोति, शुष्कतर्कं वा न करोति, किन्तु युक्तियुक्तम् अनुभवसम्मतं मीमांसा नियमानुगुणञ्च। अत एव श्रुति युक्ति अनुभव, श्रुति युक्ति अनुभव एतदनुगुण्येन व्याचष्टे भाष्यकारः। अत एव भाष्यकारस्य व्याख्यानं अन्य सर्वव्याख्यानापेक्षया शुद्धं सर्वसम्मतम् अभूत्। किं कारणम्? एतेषां गुणानां सत्वात्, एतेषां गुणानां सत्वात्, बिकास् आफ् दिस् क्यारेक्टर्। यदि एते गुणाः न सन्ति केवलं पाण्डित्यं मन्यन्ते, न केवलं पाण्डित्यं, सूक्ष्मतां पश्य, तत्सूक्ष्मविवेकः। एतेषां गुणानाम् अभावात् तेषां व्याख्यानम् एकपक्षो जातः। अतिमुख्यविषयाः परित्यक्ताः, गौणविषयाणां समर्थनम् अभूत्। मुख्यविषयाः अत एव सर्वसम्मतं नाभूत्। सर्वसम्मतत्वे अयोग्यो अभूत्, सर्वसम्प्रतिपत्तौ असमर्थः अभूत्। अयं तु सर्वसम्प्रतिपत्तिः भाष्यकारे अभूत्। जनाः मन्यन्ते तेषां तर्कबलात्, न केवलं तर्कबलं, विवेकबलम्, अनुभवबलं। केवल तर्कं न करोति, विवेकः,
ವಿವೇಕಃ ಅನುಭವಶ್ಚ. ವಿವೇಕ ಅನುಭವೌ ಅನಾಲಿಸಿಸ್ ವಿಶ್ಲೇಷಣಂ ಸರ್ವೇಪಿ ಕುರ್ವಂತಿ, ಪರೀಕ್ಷಾಂ ಕುರ್ವಂತಿ, ಪರೀಕ್ಷಾಯಾಂ ವಿವೇಕಃ ಅಪೇಕ್ಷಿತಃ, ಅನುಭವಶ್ಚ ವ್ಯಾಪಕ ದೃಷ್ಟಿ, ಸಂಪ್ರದಾಯ ಶ್ರದ್ಧಾ, ಶಾಸ್ತ್ರೀಯ ಶ್ರದ್ಧಾ एवं कतिपय वेदान्तस्य मुख्यविषयाः यथा वस्तुतन्त्रं ज्ञानम्, उपनिषत्सु वस्तुतन्त्रज्ञानमपि उपदिष्टमस्ति। ते मन्यन्ते सर्वथा परोक्षज्ञानमेव उपदिष्टं, तस्य अभ्यासेन किमपि नूतन साक्षात्काररूपः रूपं ज्ञानं जायते, तेन मरणोत्तरकालं लोकं प्राप्नोति। तदेव सर्वत्र मरण अधुना अनुभवो जायते, साक्षात्कार रूप अनुभवः अभ्यासजन्यं। तत्तु अभ्यासजन्यः साध्यः सत्, साक्षात्कारः साध्यं ज्ञानम्, अभ्यासजन्य ज्ञानं, भाष्यकारैरुक्तं स्वतः सिद्ध ज्ञानं, वस्तुतन्त्रं ज्ञानं। तैरुक्तः यो साक्षात्कारः उच्यते तत् अभ्यासजन्यः, उपासनाजन्यः, अंतःकरण वृत्तिरूपः। अयं भेदः, अयं भेदम् अनवगम्य ब्रुवन्ति ओ केवलं तर्कबलात्। न केवलं तर्कबलात्, सिद्धान्ते विशेषो अस्ति। वस्तुतन्त्रं ज्ञानमस्ति इति भाष्यकारैः यदवगतम् उपनिषत्सु अन्यैः अद्वैतेतरैः कुतो नावगतम्? सी ज्ञानशब्दः, वेद, ज्ञान इत्यादि शब्दाः सर्वत्र सन्ति, किन्तु ते एव वेदज्ञानादि शब्दाः उपासनार्थे किमर्थं गृहीतः? सर्वेपि ज्ञानशब्दाः उपासनार्थे गृहीताः। भाष्यकारैः क्वचित् उपासनार्थः क्वचित् ज्ञानार्थः इति भेदं कृत्वा विवेकं कृत्वा निश्चयः कृतः। अयं विवेकः कथम् आयाति? केवल मीमांसा बलेन तर्कबलेन आयाति किम्? केवल मीमांसा बलेन, केवल तर्कबलेन पश्यति चेत् सर्वत्र तेषां शब्दानाम् उपासनार्थमेव गृहीतम्। अंद्रे परोक्ष ज्ञानम् अनन्तरं च उपासनं, किन्तु नित्यसिद्ध ज्ञानं न गृहीतम्। ಇದು ನಾವು ತರ್ಕ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ತರ್ಕಬಲಾತ್ ಶಕ್ಯತೆ ಕರ್ತು ವಿವೇಕ ಸಂಪ್ರದಾಯ ಅಪೇಕ್ಷಿತ ಭಾಷ್ಯಕಾರಾಣಾಂ ಸಂಪ್ರದಾಯ ವಿಶೇಷೋ ಅಸ್ತಿ ಸಂಪ್ರದಾಯೋಪಿ ಯುಕ್ತಿ ವಿರುದ್ಧ ಅನುಭವ ವಿರುದ್ಧಶ್ಚೇತ್ ತ್ಯಕ್ತವ್ಯ ಹಾತವ್ಯ किन्तु भाष्यकारस्य संप्रदाये युक्तिसम्मतः अनुभवसम्मत विषयाः सन्ति, अत एव ते आदर्तव्याः। युक्तिसम्मताः अनुभवसम्मताः विषयाः सन्ति, तेषां संप्रदाये एते विषयाः नागताश्चेत् भारतदेशे उपनिषत् संप्रदाये अपि विविध उपसंप्रदायाः बहवः सन्ति, अद्वैतिनोपि सन्ति। ते अद्वैतिनां संप्रदाये एवमस्ति, वस्तुतन्त्रं ज्ञानमपि उपदिष्टमस्ति। यत्र यत्र वेद विजानीहि इत्यादि शब्दाः सन्ति, तेषाम् अर्थं क्वचित् नित्यसिद्ध, क्वचित् वस्तुतन्त्रं ज्ञानं, क्वचित् उपासनारूपज्ञानम्, उभयविधमिति अद्वैतिनो अङ्गीकुर्वन्ति। अस्मत् संप्रदाये नास्ति, तर्हि ते अपि साम्प्रदायिकाः, अद्वैतिनोपि साम्प्रदायिकाः, वैदिकसाम्प्रदायिकाः। तर्हि सर्वेषां सर्वेषां सम्प्रदायेभ्यः लब्धविषयान् गृहीत्वा विचार्य यद् युक्तियुक्तम् अनुभवसम्मतं वाति सर्वमपि गृह्णीमः। तैः एवं व्यापकदृष्टिः न आनीता। व्यापकदृष्टिं त्यक्त्वा अस्मत् सम्प्रदाय एव सर्वेपि शब्दाः उपासनार्थाः, वस्तुतन्त्रं ज्ञानं नास्त्येव इति ಇದು ಸ್ವಾಮೀಜಿ ಮತ್ತೆ ಮತ್ತೆ ಎತ್ತಿ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕೇವಲಂ ಸಂಪ್ರದಾಯಾತ್ ಆಗತಂ ಇತ್ಯೇವ ನ, ತತ್ ಯುಕ್ತಿಸಿದ್ಧಮಸ್ತಿ ಅನುಭವಸಮ್ಮತಮಸ್ತಿ. ವಸ್ತುತಂತ್ರ ಜ್ಞಾನಂ ಅಂಗೀಕರೋತಿ ಚೇತ್ ಉಪನಿಷತ್ಸು ಅಸ್ತಿ ಇತಿ ಬಹೂನಿ ಉಪನಿಷತ್ತು ವಾಕ್ಯಾನಿ ಸಮ್ಯಕ್ ವ್ಯಾಖ್ಯಾತಾನಿ ಭವಂತಿ.
नो चेत् बहुत्र विरोधो भवति। अत्र ब्रह्म समश्नुते इत्युक्तं ते किं मन्यन्ते इति न जानामि। ते किं मन्यन्ते इति अत्र ब्रह्म समश्नुते इत्युक्ते ब्रह्मलोकं गत्वा अत्र ब्रह्म समश्नुते इति एवम् अर्थे कृते ಏನಪ್ಪ ಹಾಗೆ ಹೇಳಬಹುದಾ? ಅತ್ರ ಬ್ರಹ್ಮ ಸಮಶ್ನುತೆ ಇತಿ ಗುರುಗಳು ಬ್ರಹ್ಮಲೋಕದಲ್ಲಿದ್ದುಕೊಂಡು ಅಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅತ್ರ ಎಂದು. ಅಂಥದ್ದಿದೆಯಾ ಅಲ್ಲಿ? ಏತತ್ತು ದೂರತಃ ಏವಂ ವ್ಯಾಖ್ಯಾಯತೆ ಕಿಮರ್ಥಂ? ಅತ್ರ ಬ್ರಹ್ಮ ಸಮಶ್ನುತೆ ನಿತ್ಯಸಿದ್ಧಂ ಬ್ರಹ್ಮ. ನಿತ್ಯಸಿದ್ಧಂ ಬ್ರಹ್ಮ ಅಸ್ತಿ ಕೇವಲಂ ಅವಿದ್ಯಾವ್ಯವಧಾನೇನೈವ ನಾವಗತಂ ಅವಿದ್ಯಾಯಾಂ ಅಪನೀತಾಯಾಂ ಅಧುನೈವ ಸಾಕ್ಷಾತ್ ಬ್ರಹ್ಮಾತ್ಮಾನಂ ಪಶ್ಯತಿ. ಬ್ರಹ್ಮತ್ವೇನ ವಿದ್ಯಮಾನಂ ಆತ್ಮಾನಂ ಪಶ್ಯತಿ ನ ತು ಬ್ರಹ್ಮಂ ಪ್ರಾಪ್ನೋತಿ. ಬ್ರಹ್ಮ ಪ್ರಾಪ್ನೋತಿ ಬ್ರಹ್ಮಣ ನ ಏಕೀಭವತಿ. ಬ್ರಹ್ಮೈವ ಅಸ್ಮಿ ಇತಿ ವಿದ್ಯಮಾನಂ ತತ್ವಂ ಜಾನಾತಿ. ಅಯಂ ವಿಶೇಷಃ ಏತಾವಾನ್ ಸ್ಪಷ್ಟೀಕೃತಃ. ಏವಂ ಸ್ಪಷ್ಟೀಕೃತೋಪಿ ತೈಃ ಕಿಮುಚ್ಯತೆ ಅವಧಾನಂ ನ ದತ್ತಂ. पूर्वपक्षीकरण संदर्भे अपि यदा भाष्य अद्वैतं पूर्वपक्षं कृत्वा विचारयितुम् इच्छन्ति तत्रापि पूर्वपक्षिभिः यदुक्तं तद् युक्तियुक्तम् अनुभवसम्मतं न वा इति द्रष्टव्यमासीत्. पूर्वपक्षिणा उक्तं चेदपि परिशीलय, परीक्षां कुरु. न परीक्षितं तैः, अत एव तत् सर्वथा त्यक्तमेव. किन्तु न केवलम् एकत्र अनेक ग्रन्थेषु दृश्यते. न केवलम् अत्र अनेक ग्रन्थेषु दृश्यते. एतत् कथम् उपेक्षितुं शक्यते? अल्ल इदु विवेकभावः, सम्प्रदायभावः, श्रद्धाभावः. श्रद्धायां दोषो अस्ति, विवेके दोषो अस्ति, सम्प्रदायोऽपि नास्ति. अत एव अन्विष्य सम्प्रदाय गुरवः अनेके सन्ति. तेषु कश्चन एकं जानाति, अन्यः इतोपि अधिकं किञ्चित् जानाति, अन्योपि किञ्चित् अधिकं जानाति. अत एव ये यं विषयं जानीयुः तान् सर्वान् विषयान् अधिगत्य तेषां मध्ये यः अनुभवसम्मतः अनुभवानुसारि युक्तिसम्मतः स ग्राह्यः. कुतो इदं कुतो न कृतं? विशिष्टाद्वैत एव सिद्धान्तः इति पूर्वमेव निश्चित्य इक अद्वैतिनः सर्वेपि असाम्प्रदायिकाः इति कथं वदन्ति? पश्य, इदु नानु हेळुत्तिद्दु. अयमेव दोषः. वाक्यशेषः अत एव सूक्ष्मतया किमुच्यते अवलोकनीयः. वाक्यशेषे आत्मनः उपास्यत्वेन अवगमात्. अस्यैव वाक्यस्य शेषे आत्मैव उपास्यत्वेन अवगम्यते. कुत्र? वाक्यशेषे. कुत्र तत्? तदेतत् तदेतत् पदनीयम्. इल्लेनो मिस्टेक् आयितु. ಇದು ಇಂಗ್ಲಿಷ್ ಬಂದ್ಬಿಡ್ತಾ ಇದಪ್ಪ. ಒಂದು ಸೆಕೆಂಡ್. ತದೇತತ್ ಹೊಂದಿತು. ತದೇತತ್ ಪದನೀಯಂ ಅಸ್ಯ ಸರ್ವಸ್ಯ ಯದಯಮಾತ್ಮ ಅಲ್ಲವೇ? ತದೇತತ್ ಪದನೀಯಂ ಅಸ್ಯ ಸರ್ವಸ್ಯ ಅಂದರೆ ಅಸ್ಯ ಸರ್ವಸ್ಯ. ಅಸ್ಯ ಅಂದರೆ ವಿವಿಧ ದೇವಾಃ ಸಂತಿ. ಸರ್ವಸ್ಯ ಅಂದರೆ ಸರ್ವೇಷಾಂ ದೇವಾನಾಂ. ಸರ್ವೇಷಾಂ ದೇವಾನಾಂ ಯದ್ ಅಯಂ ಏಕ ಆತ್ಮ. ಸರ್ವೇಷು ದೇವೇಷು, ಸರ್ವೇಷು ಇಂದ್ರಿಯೇಷು, ಸರ್ವೇಷು ವಿವಿಧ ದೇಹೇಷು ಯೋಯಂ ಏಕಃ ಆತ್ಮ ಅಸ್ತಿ ತದ್ ಆತ್ಮತತ್ವಂ. ಅತ್ರ ಪದನೀಯಂ ನಪುಂಸಕಂ, ಆತ್ಮ ಪುಲ್ಲಿಂಗಃ. ಅತ ಏವ ಯದಯಂ ಬ್ರವೀತಿ. ಯದಯಂ ಆತ್ಮತತ್ವಂ ಇತಿ ವಕ್ತವ್ಯಂ. ಸಿ ತದೇತತ್ ಪದನೀಯಂ ಯದಯಂ ಅಸ್ಯ ಸರ್ವಸ್ಯ ಯದಯಂ ಆತ್ಮತತ್ವಂ. यदयम् आत्मतत्वं तदेतत् पदनीयं. तत्र तत्वशब्दे योजिते सति लिङ्गभेदेन क्लेशो न भवति.
यत्तु तत्तु इति उक्त्वा आत्मशब्दं पुल्लिङ्गं ब्रूते. भाष्यकारैरुक्तं किम्? इल्ल. आनन्दगिरिणा उक्तं किम्? ಯದಯಂ ಆತ್ಮತತ್ವಂ. ನೋ, ಯದಯಂ ಅಲ್ಲ, ಯದಿದಂ ಎಂದು ಹೇಳಬೇಕು ಅಲ್ಲವೇ? ನಾನು ಅದೇ ಹೇಳ್ತೀನಿ. ಯದಿದಂ ಆತ್ಮತತ್ವಂ इति गृहीते सति, एवं गृहीते सति तत् लिंगभेदे क्लेशो न भवति. ಓಕೆ. ಅಂತರತರಂ ಯದಯಮಾತ್ಮ ಪುನರಪಿ ಸ ಏವ. ಈಗ ಏಕದಾ ಉಕ್ತೆ ಸತಿ ಅವಗಂತವ್ಯ. ಆತ್ಮಾನಮೇವ ಅವೇತ್ ಇತಿ. ಓಕೆ, ಪೂರ್ವಪಕ್ಷಃ ಪುನರಪಿ. अस्ति किमपि आनन्दगिर्यौ विशेषः? ನೋಡಲಿಲ್ಲ. ಓಕೆ. ಸ್ವಾಮಿಯಲ್ಲಿ ಟಿಪ್ಪಣಿಯಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ವಿಶೇಷ ನಾಸ್ತಿ? ನಾಸ್ತಿ ಚೇತ್ ಅಗ್ರೆ ಗಚ್ಚಾಮः. ವಿಶೇಷೋ ನಾಸ್ತಿ ಚೇತ್ ಅಗ್ರೆ ಗಚ್ಚಾಮः. ओके, पश्य. प्रविष्टस्य दर्शन प्रतिषेधात् अनुपास्यत्वमिति चेत् पुनरपि अन्यत् कारणं. प्रविष्टस्य दर्शन प्रतिपसि स एष इह प्रविष्टः, स एष इह प्रविष्टः उक्त्वा तं न पश्यन्ति. यो सृष्टिकारणम् आत्मा आसीत् सः अस्मिन् प्रविष्टः प्रवेशानन्तरं न दृश्यते इति दर्शनं प्रतिषेधति. न पश्यन्ति इति न द्रष्टव्यम् इति अर्थ. पूर्वपक्षिणं ವ್ಯಾಖ್ಯಾನಂ ಪಶ್ಯ. ಇದು ನೋಡಿ, ಸುಮ್ಮನೆ ಗೊತ್ತಿದ್ದು ಹೇಳುವುದು ಸುಲಭ. ಅನೇಕ ಕಿಮುಚ್ಯತೆ ವಿವಿಧ ವ್ಯಾಖ್ಯಾನಾನಿ ಅಸ್ತವ್ಯಸ್ತಾನಿ ಪರಸ್ಪರ ವಿರುದ್ಧಾನಿ. ಯದಾ ವಿವಿಧ ಅನೇಕ ವ್ಯಾಖ್ಯಾನಾನಿ ಸಂತಿ ಯುಕ್ತಿವಿರುದ್ಧಾನಿ ಅನುಭವವಿರುದ್ಧಾನಿ ಕೇವಲಂ ಯುಕ್ತ್ಯಾಭಾಸ ವಾಕ್ಯಾಭಾಸೈಃ ಕಲ್ಪಿತಾನಿ. ತೇಷಾಂ ಮಧ್ಯೆ ಕಹ ಯುಕ್ತಿಯುಕ್ತಃ ಕಿಂ ಯುಕ್ತಿಯುಕ್ತಂ ಕಥರತ್ ಕಥಮತ್ ಯುಕ್ತಿಯುಕ್ತಂ ವ್ಯಾಖ್ಯಾನಮಿತಿ ನಿಶ್ಚಿತ್ಯ ಕಥನಂ ಮಹತೋ ಕ್ಲೇಶಾಯ ಭವತಿ. ಸರ್ವೈಃ ನ ಶಕ್ಯತೆ ಕರ್ತುಂ. ಇವನ್ ಅನೇಕ ವಿಷಯಗಳಲ್ಲಿ ಸರಿಯಾದನ್ನು ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ ತಪ್ಪನ್ನು ಬಿಡುವುದು ದೊಡ್ಡ ಕೆಲಸ. ಎಲ್ಲರಿಂದ ಆಗಲ್ಲ. ಅತ್ಯಂತ ವಿವೇಕ ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಅದು ಭಾಷ್ಯಕಾರರ ವಿಶೇಷ. ಇಮಂ ವಿಶೇಷಂ ಉಪೇಕ್ಷಾ. ಹಿ ಈಸ್ ಎ ಲಾಜಿಷಿಯನ್, ಹಿ ಈಸ್ ಎ ಸ್ಕಾಲರ್. ಸುಮ್ಮನೆ ಸ್ಕಾಲರ್ಶಿಪ್ನಿಂದ ಬರಲ್ಲ ಇದು. ವಿವೇಕೇನ ಆಯಾತಿ. ಸ್ಕಾಲರ್ ಎಂದು ಹೇಳಿಬಿಡ್ತಾರೆ. ಇಸ್ ನಥಿಂಗ್ ಟು ವಿತ್ ಸ್ಕಾಲರ್ ಅಲ್ಲ. ಸಿ ಪ್ರವಿಷ್ಟಸ್ಯ ದರ್ಶನ ಪ್ರತಿಷೇಧಾತ್ ಅನುಪಾಸ್ಯತ್ವಂ. ಸಿ ಶ್ರುತಿರೇವ ಮನ್ಯತೆ, ಶ್ರುತಿರೇವ ಬ್ರೂತೆ ಸಾಕ್ಷಾತ್ ತಂ ನ ಪಶ್ಯಂತಿ ಇತಿ. ತನ್ನ ನ ಪಶ್ಯಂತಿ ಚೇತ್ ಉಪಾಸನಂ ಕಥಂ ಕ್ರಿಯತೆ? ನ ಶಕ್ಯತೆ. ಸಿ ಇತಿ ಚೇತ್ ಮತ್ತೆ ಪುನರಪಿ ತದೇ. ಸಿ ಅತ್ರ ಬೃಹದಾರಣ್ಯಕ ಭಾಷ್ಯೆ ವಿಶೇಷೋ ದೃಶ್ಯತೆ. ಪೂರ್ವಪಕ್ಷಿ ಸ್ವಕೀಯಾಭಿಪ್ರಾಯಂ ಸಂಕ್ಷೇಪೇಣ ಉಕ್ತ್ವಾ ಇತಿ ಚೇದಿತಿ ಏಕ ಸಕೃದುಕ್ತ್ವಾ ತಸ್ಯೈವ ವಿವರಣಂ ಕೃತ್ವಾ ಪುನರಪಿ ಇತಿ ಚೇದಿತಿ ದ್ವಿಧಾ ಆಯಾತಿ. ಛೇದಂತಂ ವಾಕ್ಯಂ ದ್ವಿಧಾ ಆಯಾತಿ. ಅದು ವಿಶೇಷಃ ಭಾಷ್ಯಕಾರಸ್ಯ ಶೈಲಿ. ಸೂತ್ರಭಾಷ್ಯೆ ನ ದೃಶ್ಯತೆ, ಏಕದಾಪಿ ನ ದೃಶ್ಯತೆ. ಭಾಷ್ಯಕಾರಸ್ಯ ಇತಿ ಚೇತ್ ದ್ವಿಧಾ ಅನೇಕ ಪರ್ಯಾಯಂ ಆಯಾತಿ. ತೇನ ಬೃಹದಾರಣ್ಯಕೃತ್ ಭಾಷ್ಯಕಾರಃ, ಬೃಹದಾರಣ್ಯ ಭಾಷ್ಯಕಾರಃ, सूत्रभाष्यकारः अन्य इव भाति. तेषां भाषायां शैल्यां भेदो अस्ति.
एकः एव हे प्रत्येकस्य लेखकस्य स्वकीयशब्दजालं स्वकीयशैली वर्तते स्वकीयशैली एकत्र आदृतः सर्वत्र तामेव शैलीम् अनुसरति सः स्वभावेन किन्तु क्वचित् एकविधः अन्यत्र पुनरपि अन्यविधः पुनरपि प्रकारान्तरेण एवं न परिवर्तयति क्वचिदेव भवेत् किन्तु सामान्यतया न तथा परिवर्तते अत्र सर्वत्र एकरूपेण चेदन्तं वाक्यं द्विधा उच्यते तत्र चेदन्तवाक्यं नास्ति एकदैव द्वितीयपर्यायं नास्त्येव एकदापि नास्ति कदाचित् अस्ति चेत् छान्दोग्ये अस्ति गीताभाष्ये दृश्यते अत एव तैत्तरीये तु स्पष्टम् अस्ति तैत्तरीये अस्ति छान्दोग्ये अस्ति गीताभाष्ये अस्ति तत्सर्वं भाष्यकारस्य इति भाति किन्तु सूत्रभाष्ये नास्ति अत एव सूत्रभाष्यकारः उपनिषत् भाष्यकारात् भिन्नः इति भाति एतत् अन्तर्गतप्रामाण्येन आधुनिकास्तु शङ्करविजयमेव परमप्रमाणं मन्यन्ते परमप्रमाणम् इत्युक्ते अशङ्कनीयम् अविशङ्कनीयं प्रमाणं शङ्करविजये यदुक्तं तत् अविशङ्कनीयं तत् विरुद्धमस्ति चेत् भाष्यमपि त्याज्यम् अल्लवे तत् विरुद्धमस्ति चेत् भाष्यमपि त्याज्यं किन्तु शङ्करविजयोक्तं तु परमप्रमाणं साक्षात् शङ्करेणैव लिखितवत् प्रमाणं मन्यन्ते शङ्करविजये अस्ति किन्तु भाष्ये उक्तं चेदपि गौणम् एतदेव परमप्रमाणं यदा एवं मन्यन्ते तस्य परिहाराय श्रीचरणैः यतावान् प्रयत्नः कृतः शङ्करविजयस्य समीक्षा क्रिटिकल् समीक्षा क्रिटिकल् इत्युक्ते समीक्षा एव क्रिटिकल् इति विवेकपूर्वक युक्तिपूर्वक समीक्षा ಯಾಕೇನು ಹೇಳ್ತಾರೆ ಯುಕ್ತಾಯುಕ್ತತಾ ಪರಿಶೀಲನ ರೂಪ ಸಮೀಕ್ಷೆ ಯುಕ್ತಾಯುಕ್ತತ್ವ ಪರೀಕ್ಷಾಪೂರ್ವಕ ಸಮೀಕ್ಷೆ ಅಥವಾ ಯುಕ್ತಾಯುಕ್ತತ್ವ ನಿಶ್ಚಯಾಯ ಪರೀಕ್ಷಾ ತಾದೃಶ ಪರೀಕ್ಷಾ ಶಂಕರವಿಜಯೇ ಕಿಮರ್ಥಂ ಕೃತಂ ಬಹುತ್ವ ವಿಚಾರಿತಂ ಬಹುತ್ರ ದೃಢೇನ ದೃಢವಾಕ್ಯೇನ ಯುಕ್ತಿಭಿಃ ವಜ್ರೋಪಮ ಯುಕ್ತಿಭಿಃ ವಿಚಾರ್ಯ ಖಂಡಿತಂ एतद्दृष्ट्वा जनाः विचलिताः अभवन् अल्लवे किमर्थम् एवं कृतं भाष्यकारैः ओ शङ्कराचार्य श्रीचरणैः किमर्थम् एवं कृतं भाष्यकारस्य अपमानं न भवति किं पश्य अस्य प्रश्ने एव दोषो अस्ति शङ्करविजयं तावत् प्रमाणमिति कुतो मन्यते केन प्रमाणेन अत्यन्तपरमप्रमाणमिति केन प्रमाणेन मन्यते इममेव अंधविश्वासं त्याजनाय अस्यैव अंधविश्वासस्य त्याजनाय श्रीचरणैः विवेकपूर्वक विचारः कृतः लोके प्रसिद्धिं गतः इति न कश्चन तं किमुच्यते प्रश्नम् आक्षेप्तुम् इच्छन्ति यो लोके प्रसिद्धः सर्वेपि तथैव लिखन्ति अतएव तदेव सत्यम् लोके बहुप्रसिद्धमपि युक्त्यायुक्त्यतायै विचारयितव्यं तत् युक्तिसिद्धं न वा युक्तियुक्तं न वा इत्यर्थं विचारयितव्यं लोकप्रसिद्धमपि ವಿಚಾರಯಿತವ್ಯ ಅದು ಸ್ವಾಮೀಜಿ ಹೇಳಿದ್ದು ಅದು ಜನರಿಗೆ ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಅರ್ಥವಾಗಲಿಲ್ಲ ಆಯಿತು ಸೊ ಪ್ರವಿಷ್ಟಸ್ಯ ದರ್ಶನ ಪ್ರತಿಷೇಧಾತ್ ಅನುಪಾಸ್ಯತ್ವಮಿತಿ ಚೇತ್ ಇತತು ಸಂಕ್ಷೇಪೇಣ ಪೂರ್ವಪಕ್ಷಿ ಸ್ವಾಭಿಪ್ರಾಯಂ ನಿವೇದ್ಯ ತದೇವ ವಿಶದೀಕರೋತಿ ಪಶ್ಯ ಯಸ್ಯ ಆತ್ಮನಃ ಪ್ರವೇಶಃ ಉಕ್ತಃ ತಸ್ಯೈವ ದರ್ಶನಂ ವಾರ್ಯತೆ ನೋಡಿ ಪ್ರವೇಶ ಮುಕ್ತ್ವಾ ತಮ್ ಏಕಂತೆ ತಮ್ ನ ಪಶ್ಯಂತಿ ಇತಿ ಪ್ರಕೃತೋಪಾದಾನಾತ್ ಪ್ರಕೃತಮಿತ್ಯುಕ್ತೆ ತಸ್ಮಿನ್ನೇವ ಸಂದರ್ಭೆ ತಮ್ ನ ಪಶ್ಯಂತಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ತಮ್ಮಿತಿ ಕಿಂ ಕಸ್ಯ ಉಪಾದಾನಂ ಉಪಾದಾನಂ ಮೀನ್ಸ್ ಸ್ವೀಕಾರಃ ತಮ್ಮಿತಿ ಶಬ್ದೇನ पूर्वोक्तमेव उपादीयते स्वीक्रियते तस्य उपादान प्रकृतम् इत्युक्ते यम् अधिकृत्य विचारः क्रियते तं प्रेजेंट टॉपिक अंडर डिस्कशन प्रकृतमेव उपादीयते उपादानात्
तस्मात् आत्मनो अनुपास्यत्वमेव इति चेत् न सिद्धान्ति ब्रूतेन अकृत्स्नत्वदोषा सी न पश्यन्ति इति अकृत्स्नत्व किमुच्यते कथनाय सी तथा पश्यति चेत् तम एकैकं पश्यति चेत् अकृत्स्नत्वम् एकमेव पश्येत् इति ब्रूते एकैकेन दर्शनम् अकृत्स्नत्वदोषदुष्टम् इति स्वयं ब्रूते ಅಂದ್ರೆ वाक्यशेषे किमस्ति इति अपरिगणय्य अविगणय्य वाक्यशेषे किमस्ति इति अविगणय्य वाक्यशेषात् विरुद्धमेव व्याचक्षते एते वाक्यशेषेण विरुद्धं कोऽयं मीमांसो नाम ईदृशी भवति मीमांसा पूर्वापरवाक्यैः समन्वयः साधयितव्यः पूर्वापरवाक्यैः समन्वयसहितमेव अर्थः करणीयः उत्तरवाक्येन विरोधो भवति तथापि तमेव अर्थम् आग्रहेण साग्रहं लिखन्ति पठन्ति सम्प्रदायमेव स्थापितं तथा दोषयुक्तसम्प्रदायः एव अनुसृतः अत एव सम्प्रदायागतत्वात् महद्भिः लिखितत्वात् तत्सर्वं प्रमाणं न भवति युक्तियुक्तम् अनुभवसम्मतमेव भवेत् नो चेत् प्रमाणं न भवति अत्र दर्शनप्रतिषेधो अकृत्स्नत्वदोषाभिप्रायेण अन्ते तं न पश्यन्ति इत्युक्ते ये एकैकं पश्यन्ति ते न पश्यन्ति इति ಅಂದರೆ तत्र किमुच्यते अकृत्स्नत्वदोषः अस्ति इति अभिप्रायेण न पश्यन्ति इत्युच्यते अत एव न पश्यन्ति इति वाक्यस्य अर्थः अकृत्स्नत्वात् न जानन्ति सम्यक् न जानन्ति इति निन्दार्थे पश्येत् एतत् अयमपि विवेको नास्ति अन्धविश्वासः केवलं गुरौ वा सम्प्रदाये वा अन्धवित्युक्ते युक्तिविरुद्धः अन्धविश्वासः इत्युक्ते को अर्थः युक्तिविरुद्धः युक्तिसहितं वा युक्तिविरुद्धं वा इति अविगणय्य ये गच्छन्ति ते अन्धविश्वासिनः तावदेव आत्मनश्चेदुपास्यत्वम् इदेन न अल्ल अभिप्रायेण न तु आत्मोपास्यत्वप्रतिषेधाय स्पष्टमस्ति प्राणनादिक्रियाविशिष्टत्वेन विशेषणात् कुत इति चेत् स अकृत्स्नत्वं किमर्थम् अकृत्स्नत्वं प्राणनादिक्रियाविशिष्ट प्राणनक्रिया पश्यन् क्रिया ಅಂದರೆ दर्शन श्रवण प्राणन वचन भाषण इत्यादि क्रियायुक्तत्वात् अकृत्स्नत्वं भवति तस्य निन्दार्थम् उच्यते प्राणनादिक्रिया विशिष्टत्वेन विशेषणात् आत्मनश्चेत् उपास्यत्वम् अनभिप्रेतम् इफ आत्मोपासनम् अनभिप्रेतं तर्हि प्राणनाद्यैकैकक्रिया विशिष्टत्वेन आत्मनो अकृत्स्नत्ववचनम् अनर्थकं स्यात् सी आत्मनश्चेत् उपास्यत् अंटे आत्मोपासनम् अंदर कृष्णस्य कृत्स्नात्मनः यदि सर्वात्मनः उपासनम् अनभिप्रेतम् अनभिलषितम् अनभिप्रेतम् अविवक्षितम् अविवक्षितं चेत् तन्नावक्षत् एकैकस्य निन्दा न करिष्यत् किन्तु एकैकस्य निन्दां करोति एकैकस्य निन्दां कृत्वा सर्वात्मनः उपदेशं करोति आत्मनश्चेत् उपास्यत्वम् अनभिप्रेतं प्राणनादि एकैकक्रियाविशिष्टस्य आत्मनः न तु सर्वात्मनः एकैकक्रियाविशिष्टस्य सर्वात्मा अन्यः एकैकक्रियाविशिष्टः अन्यः एकैकक्रियाविशिष्टस्य आत्मनः अकृत्स्नत्ववचनम् अकृत्स्नं किमर्थं ब्रूयात् अकृत्स्नं किमर्थं ब्रूते तस्य दोष सदोषत्वात् अकृत्स्नत्ववचनम् अनर्थकम् अभविष्यत् ಇದೆಲ್ಲ ಮೀಮಾಂಸಾ ಅಲ್ಲೇನು ತತ್ವದೃಷ್ಟೇನಿಲ್ಲ ಅನರ್ಥಕಂ ಅಕೃತ್ಸ್ನೋ ಹಿ ಏಷಃ ಅತ ಏಕೈಕೇನ ಭವತಿ ಸಿ ಪಶ್ಯ ಅಕೃತ್ಸ್ನೋ ಹಿ ಏಷಃ ಅತ ಏಕೈಕೇನ ಭವತಿ ನಿಂದಾಂ ಕರೋತಿ ಅತಃ ಅನೇಕೈಕ ವಿಶಿಷ್ಟಸ್ತ್ವಾತ್ಮ ಅಂದರೆ ಅನೇಕೇಸು ಏಕತ್ವ ಏಕರೂಪೇಣ ಆತ್ಮ ಕೃತ್ಸ್ನತ್ವಾತ್ ಉಪಾಸ್ಯಃ ಅನೇಕ ಏಕ ವಿಶಿಷ್ಟ ಅಂದೆ ಅನೇಕೇಷು
ಅರ್ಥವಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅನೇಕೈಕ ವಿಶಿಷ್ಟ ಆತ್ಮ ಏನಪ್ಪ? ಅನೇಕೇಶು ಏಕೈಕನ ಏನರ್ಥ? ಒಂದೊಂದರಿಂದಲೇ ಕೂಡಿರುವನಲ್ಲದ ಆತ್ಮನಾದರೆ ಕೃಷ್ಣನಾಗಿರುವುದರಿಂದ ಉಪಾಸನೆ ಎಂದು ಸಿದ್ಧವಾಯಿತು. ಏನೇನು ಅನೇಕ ಅನೇಕ ಏಕ ಆ ಶಬ್ದನೇ ಅಷ್ಟೇ ಬೇಕು ನನಗೆ, ಬೇಕಾದ ಬೇಡ. ಒಂದೊಂದರಿಂದಲೇ ಕೂಡಿರುವನಲ್ಲದ ಆತ್ಮ. ಎಲ್ಲಿದೆ ಎಲ್ಲಿದೆ ಅದು? ಒಂದೊಂದರಿಂದ ಪೇಜ್ ನಂಬರ್ ಹೊಸ ಪ್ರಿಂಟ್ 245 ಹೊಂದುತ್ತಾ ಇಲ್ಲ. 144 ಭಾಷೆ ಭಾಗ ಅಲ್ಲವೇ? 43 ನಾನು 45 ಹೋಗಿಬಿಟ್ಟೆ. ಇಲ್ಲಿ ಗೊತ್ತಾಯ್ತು. ಎರಡನೇ ಸಿದ್ಧಾಂತ ಭಾಗದ ಲಾಸ್ಟ್ ಮೊದಲನೇ ಪ್ಯಾರಾಗ್ರಾಫ್ ಲಾಸ್ಟ್ ಸಿದ್ಧಾಂತ ಎರಡನೇದು ಅದೇ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೆ. ಆತ್ಮಶಬ್ದವನ್ನು ಇತಿಪರವಾಗಿ ಪ್ರಯೋಗಿಸಿದಲ್ಲದ ಅದರಲ್ಲಿ ಆ ಪ್ಯಾರಾಗ್ರಾಫ್ ಅಲ್ಲ ಅಲ್ಲ, ಹಾಗಲ್ಲ, ಏಕೆಂದರೆ ಕೃಷ್ಣ ಅಂತಿದೆ. ಓಹೋ, ಅಲ್ಲಿದೆಯಾ? ಅದರಲ್ಲಿ ಕಡೆ ಸಾಲು, ಆ ಮೊದಲನೇ ಪ್ಯಾರಾಗ್ರಾಫ್ ಕಡೆ ಸಾಲು. ಓಕೆ. ಅದರಿಂದ ಇದರಲ್ಲಿ ಒಂದೊಂದರಿಂದಲೇ ಕೂಡಿರುವನಲ್ಲದ ಅನೇಕ ಏಕ ವಿಶಿಷ್ಟ ಅಂದರೆ ನೋಡಿ, ಒಂದೊಂದರಿಂದಲೇ ಕೂಡಿರುವನಲ್ಲದ. ಅದು ಹೊಂದುತ್ತಾ ಇಲ್ಲಪ್ಪ. ಅದೇನೋ ತಿರ್ಚಿ ಭಾಷಾಕಾರರೇ ಏನೋ ಹೊಂದುತ್ತಾ ಇಲ್ಲ. ಒಂದೊಂದರಿಂದಲೇ ಕೂಡಿರುವನಲ್ಲದ ಅಂದರೆ ಒಂದೊಂದನಿಂದ ಕೂಡಿರುವನಲ್ಲ, ಎಲ್ಲರಿಂದ ಕೂಡಿರುವ. ಸರ್ವ ಇಲ್ಲಿ ಅನೇಕ ಅಂದರೆ ಅಲ್ಲದ ಅಂತ ಅನೇಕ. ಏಕ ಅಂದರೆ ಅಲ್ಲದ, ಅದು ನಿಷೇಧ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಅದು ಒಂದೊಂದರಿಂದ ಕೂಡಿರುವವನಲ್ಲ, ಬಟ್ ಎಲ್ಲರಿಂದ ಕೂಡಿರುವವನು ಇತಿ. ಅನೈಕೈಕತ್ವ ಆ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಷನ್ ನನಗೆ, ಆ ಪದ ಎಲ್ಲಿ ನೋಡಲಿಲ್ಲ. ಆ ಅರ್ಥ ಹಾಗೆ ತಗೊಳ್ಳಬಹುದಾ? ಅದು ಅರ್ಥವಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ ನನಗೆ. ಅನೇಕೈಕ ವಿಶಿಷ್ಟತ್ವ ಅಂದರೆ ಅನೇಕ ಇದೆ ಮತ್ತೆ ಏಕ ಇದೆ. ಎಲ್ಲಿದೆ ಅಪ್ಪ? ಪ್ರಾಣನಾದ್ಯೇಕೈಕ ಅದಾದ ನಂತರ ಅನೇಕೈಕ ವಿಶಿಷ್ಟಸ್ತು ಆತ್ಮ. ಅದು ಸ್ವಲ್ಪ ಬಿಡಿಸಿ ಹೇಳಬೇಕಿತ್ತು. ಆ ಪ್ರಯೋಗ ವಿಚಿತ್ರವಾಗಿದೆ. ಏಕೈಕ ವಿಶಿಷ್ಟಸ್ತು ಆತ್ಮ ಇನ್ನಿರಬೇಕಿತ್ತು. ಏಕೈಕ ವಿಶಿಷ್ಟನಲ್ಲದ, ಅನೈಕೈಕ ವಿಶಿಷ್ಟ. ಈಗ ತಗೊಂಡ್ರೆ ಒಂದತ್ತು. ಏಕೈಕ ವಿಶಿಷ್ಟ ಅಂದರೆ ಏಕೈಕ ವಿಶಿಷ್ಟನಲ್ಲದ ಅಂದರೆ ಸರ್ವ ವಿಶಿಷ್ಟ ಅಷ್ಟೇ. ಐ ಥಿಂಕ್ ಇದು ತೆಗೆದು ಬಿಟ್ಟು ಏಕೈಕ ವಿಶಿಷ್ಟ ಅಂದರೆ ಅನೇಕೈಕ ವಿಶಿಷ್ಟ ಆತ್ಮ ಅಂದರೆ ಏಕೈಕ ವಿಶಿಷ್ಟನಲ್ಲದ ಅಂದರೆ ಏಕೈಕ ವಿಶಿಷ್ಟೋ ನಭವತಿ ತಾದೃಶ ಆತ್ಮ. ಅಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ರೆ ಆನಂದಗಿರಿ ಯಾವುದು ಏಕೈಕ ವಿಶಿಷ್ಟೋ ನಭವತಿ ತಾದೃಶ ಆತ್ಮ. ನಾನಿಲ್ಲಿ ಹೇಳಿಬಿಡ್ತೇನೆ ಟಿಪ್ಪಣಿಯಲ್ಲಿ. ಏಕೈಕ ನಭವತಿ ತಾದೃಶಃ ಆತ್ಮ. ಏಕೈಕ ವಿಶಿಷ್ಟೋ ನ ಭವತಿ ಅಂತೆ. ಅನೈಕೈಕ ವಿಶಿಷ್ಟ ಅಂದರೆ ಏಕೈಕ ವಿಶಿಷ್ಟೋ ನ ಭವತಿ ಇತಿ ಅನೈಕೈಕ ವಿಶಿಷ್ಟ. ಹಾಗೆ ತಗೊಳ್ಬೇಕು, ಎಲ್ಲದರೂ ಒಂದಲ್ಲ. ಆಯಿತಾ? ವಿಶಿಷ್ಟ ಆತ್ಮ ಕೃತ್ಸ್ನತ್ವಾತ್ ಉಪಾಸ್ಯ ಏವ ಇತಿ ಸಿದ್ಧಂ. ಏಕೈಕ ವಿಶಿಷ್ಟೋ ನ ಭವತಿ ಚೇತ್ ಕೃತ್ಸ್ನೋ ಭವತಿ ತಾದೃಶ ಆತ್ಮ ಉಪಾಸ್ಯ. ಓಕೆ. ಯಸ್ತು ಆತ್ಮಶಬ್ದಸ್ಯ ಇತಿ ಪರಪ್ರಯೋಗಃ. ಓಕೆ. ಮರಿ ಇತಿ ಶಬ್ದಃ ಕಿಮರ್ಥಃ ಪ್ರಯುಕ್ತಃ? ಇತಿಪರತ್ವೇನ ಕಿಮರ್ಥಃ ಪ್ರಯುಕ್ತಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಏನದು ಯಸ್ತು ಆತ್ಮಶಬ್ದಸ್ಯ ಇತಿ ಪರಪ್ರಯೋಗಃ ಸಹ ಆತ್ಮಶಬ್ದಪ್ರತ್ಯಯಯೋಃ ಆತ್ಮತ್ವಸ್ಯ ಪರಮಾರ್ಥತೋ ಅವಿಷಯತ್ವ ಜ್ಞಾಪನಾರ್ಥಃ. ಅಂದರೆ ನೋಡೋದು, ಆತ್ಮ ಶಬ್ದ ಪ್ರತ್ಯಯೋಃ ಆತ್ಮತತ್ವಸ್ಯ
ಪರಮಾರ್ಥತೋ ಅವಿಷಯತ್ವ ಜ್ಞಾಪನಾರ್ಥ ಇದರ್ಥವಾಗಲಿ. ಅದು ಆತ್ಮ ಎಂಬ ಶಬ್ದ ಪ್ರತ್ಯಯಗಳಿಗೆ ಹಾಂ, ಆತ್ಮತತ್ವವು ನಿಜವಾಗಿ ವಿಷಯವಲ್ಲ ಎಂದು ತಿಳಿಸುವುದಕ್ಕಾಗಿ ಬಂದಿರುತ್ತದೆ. ಹೇಗೆ ಹೇಗೆ ಆಗ್ತದೆ? ಫುಟ್ನೋಟ್ನಲ್ಲಿ ನೋ, ಇತಿ ಶಬ್ದದಿಂದ ಅದು ಹೇಗೆ ಹೊರಡುತ್ತದೆ? ಅರ್ಥ ಹೊಂದುವುದಿಲ್ಲವಲ್ಲ. ಅದೇನ ಆತ್ಮನಾಥ ಶಬ್ದ ವಾಚನಲ್ಲ, ಇದೇನ ಆತ್ಮಶಬ್ದ ಪ್ರತ್ಯಯ ಗೋಚರನೂ ಅಲ್ಲ. ಅರ್ಥವಾಗ್ತಾ ಇಲ್ಲಪ್ಪ. ಭಾಷ್ಯಕಾರಕ್ಕೆ ಆತ್ಮಶಬ್ದ ಪ್ರತ್ಯಯೋ ಆತ್ಮತತ್ಸಸ್ಯ ಓ ಪರಮಾತ್ಮತೋ ಅವಿಷಯತ್ವ. ಇತಿ ಅಂದರೆ ಏನಂದರೆ, ಕರೆಕ್ಟ್, ಇತಿ ಅಂದರೆ ಆತ್ಮಶಬ್ದ ವಿಷಯನಲ್ಲದಿದ್ದರೂ ಆತ್ಮಶಬ್ದವನ್ನು ಹಲೋ ಸರ್. ಸರ್ ನಾನು ಬರಲಿಲ್ಲ ಇವತ್ತು. ಸರಿ, ಇನ್ಫಾರ್ಮ್ ಮಾಡಿಲ್ಲ ನನಗೆ. ಆತ್ಮಶಬ್ದ ವಿಷಯ ಆತ್ಮಪ್ರತ್ಯಯ ವಿಷಯ ಯದ್ಯಪಿ ನ ಭವತಿ ತಥಾಪಿ ಆತ್ಮಶಬ್ದ ವಿಷಯತ್ವಂ ಆತ್ಮಪ್ರತ್ಯಯ ವಿಷಯತ್ವಂ ಅಧ್ಯಾರೋಪ್ಯ ಉಪದಿಶ್ಯತೆ. ಅಲ್ಲ 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 ಅಂದರೆ మరి ಅಲ್ಲದಿದ್ದರೆ ಏಕೆ ಹೇಳ್ತಾರೆ? ಇದು ಇತಿ ಉಪಾಸ್ಯ ಅಂದರೆ ಏವಂ ಅಧ್ಯಾರೋಪ್ಯ ಉಪಾಸ್ಯ ಅರ್ಥ ಅಷ್ಟೆ. ಅಂದರೆ ಅಧ್ಯಾರೋಪಿಸಿ ವಿಚಾರ ಮಾಡಬೇಕು. ವಿಚಾರಸ್ಯ ಸೌಕರ್ಯಾಯ. ಏಕೆಂದರೆ ಆತ್ಮತ್ವಂ ಕಿಮರ್ಥಂ ಅಧ್ಯಾರೋಪ್ಯತೆ? ಅನಾತ್ಮತ್ವ ನಿಷೇಧಾಯ. ಅನಾತ್ಮತ್ವ ನಿಷೇಧಾಯ ಆತ್ಮತ್ವಂ ಅಧ್ಯಾರೋಪ್ಯತೆ. ಯದಾ ಅನಾತ್ಮತ್ವಂ ಅಪಗಚ್ಚತಿ ಆತ್ಮಶಬ್ದ ವಿಷಯೋಪಿ ನ ಭವತಿ. ಅಂತತೋ ಗತ್ವಾ ಸರ್ವಶಬ್ದ ಪ್ರತ್ಯಯ ಅವಿಷಯ ಸ್ವತಃ ಸಿದ್ಧೋ ತಿಷ್ಠತಿ. ಅದೇ ಅರ್ಥ ಅಲ್ಲವೇ? ಮರಿ ಸ್ವಾಮೀಜಿ ಹೇಳಿದ್ರಲ್ಲಿ ಸ್ಪಷ್ಟತೆ ಇಲ್ಲ. ಆನಂದಗಿರವಪಿ ಅಸ್ತಿ ನವ ಏನೇ ನೋಡು. ಅನೈತಿಕ ಆದ್ರೂ ಮೇಲಿಂದಲೂ ಸಿಕ್ಕಿತಾ? ಸಿಕ್ತು. ಉಪಕ್ರಮೋಪಸಂಹಾರಾಭ್ಯಾಂ ಉಪಾಸಿತ್ವಂ ಆತ್ಮನೋ ದರ್ಶಿತಂ ಇದಾನೀಂ ಇತಿ ಶಬ್ದ ಪ್ರಯೋಗಾತ್ ಅನಾತ್ಮೋಪಾಸನಂ ಇದಂ ಇತ್ಯುಕ್ತಂ ಪ್ರತ್ಯಾಹ ಯಸ್ವಿತಿ. ಅಷ್ಟೇ ಹೇಳಿಬಿಟ್ರು. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಅನ್ಯಥಾ ಇತಿ ನೆಕ್ಸ್ಟ್ ವಾಕ್ಯಕ್ಕೆ ಹೋದ್ರು. ಏನು ಹೇಳಿಲ್ಲ. ಮುಖ್ಯ ವಿಷಯ ಬಿಡ್ತಾರೆ ನೋಡಿ. ಆತ್ಮನಿ ಆತ್ಮಶಬ್ದ ಪ್ರತ್ಯಯ ವಿಷಯತ್ವಂ ಯದ್ಯಪಿ ನಾಸ್ತಿ ತಥಾಪಿ ತಥಾ ಉಪಾಸ್ಯಃ ಇತಿ ತತ್ ಅಧ್ಯಾರೋಪ್ಯ ಉಪದಿಶತಿ. ಅಲ್ಲವೇ? ಏಕೆಂದರೆ ಅನಾತ್ಮತ್ವ ನಿಷೇಧಾಯ ಆತ್ಮತ್ವಮಾದೌ ಅಧ್ಯಾರೋಪಯತಿ. ಯದಾ ಆತ್ಮನಿ ದೃಷ್ಟಿಂ ದದಾತಿ ಅನಾತ್ಮ ಅಪಗಚ್ಚತಿ. ಅನಾತ್ಮನ್ ಅಪಗತೆ ಸತಿ ಆತ್ಮಶಬ್ದೋಪಿ ಅನಾತ್ಮ ನಿವಾರಣಾಯೈವ ಉಪದಿಷ್ಟಃ. ಆತ್ಮಶಬ್ದೋಪಿ ಅಪಗಚ್ಚತಿ ತದಾ ನ ಕಸ್ಯಚನ ಶಬ್ದ ಪ್ರತ್ಯಯ ವಿಷಯೋ ಭವತಿ ಅಂತ ತೋಗತ್ತೆ. ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಬರೆಯಬೇಕಾ?
ಇದು ಒಂದು ಇಂತು ಅಧ್ಯಾರೋಪ್ಯ ಉಚ್ಯತೆ ಎಂದು ಸಾಕರ್ಥವಾಗಿಬಿಡ್ತದೆ ಅಲ್ಲವೇ. ಅನಾತ್ಮ ಏನು ಆತ್ಮನಿ ಆತ್ಮಶಬ್ದ ಪ್ರತ್ಯಯ ವಿಷಯತ್ವಂ ಅಧ್ಯಾರೋಪ್ಯ ಉಚ್ಯತೆ ಇತ್ಯಭಿಪ್ರಾಯ. ಇದು ಏನಪ್ಪ ಮಾರ್ಕೆಟೇ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದೆ. ಅದೇ ಹೇಳಿದೆ ತುಂಬ ಇದಪ್ಪ. ಇಷ್ಟು ಆಶ್ರಮ ಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಮಾಡಿದ ಆಫೀಸ್ ನೋಡಿ ಪಿನ್ ಡ್ರಾಪ್ ಸೈಲೆನ್ಸ್. ಅಂದರೆ ಗೋಡೌನ್ಗೆ ಪುಸ್ತಕಗಳಿಗೆ ಮಾತ್ರ ಸೈಲೆಂಟಾಗಿ ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಆಗಿಟ್ಟರು, ವಾಸಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ನಾವು ವಿಚಾರ ಮಾಡುವವರು ಮಾತ್ರ ಇಲ್ಲಿ ಬೀದಿಗೆ ಹಾಕಿಬಿಟ್ರು. ಇದೇನು ಇಲ್ಲಿ ಕಟ್ಕೊಳ್ತಾನೆ ಯಾರು? ವೆರಿ ಡಿಫಿಕಲ್ಟ್. ಓಕೆ, ಅಗ್ರೆ ಗಚ್ಚ. ಸೊ ಯಸ್ತು ಆತ್ಮಶಬ್ದಸ್ಯ ಇತಿ ಪರಪ್ರಯೋಗಃ ಸ ಆತ್ಮಶಬ್ದಪ್ರತ್ಯಯೋ ಆತ್ಮತತ್ವಸ್ಯ ಪರಮಾರ್ಥತೋ ಅವಿಷಯತ್ವ ಜ್ಞಾಪನಾರ್ಥಃ. ಪರಮಾರ್ಥತೋ ಅವಿಷಯತ್ವ ಜ್ಞಾಪನಾರ್ಥಃ ಅಂದರೆ ತರ್ಹಿ ಕಿಮರ್ಥಮುಚ್ಯತೆ ಅಂದರೆ ಅದು ಭಾಷಾಕಾರರೇ ಹೇಳ್ತಾರೋ ಏನೋ. ಅನ್ಯಥಾ ಆತ್ಮಾನಮುಪಾಸೀತ ಇತ್ಯವಕ್ಷತ್. ಸಿ ಆತ್ಮ ಇತಿ ಉಪಾಸೀತ, ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಆತ್ಮಾನಮುಪಾಸೀತ ಇತ್ಯವಕ್ಷ. ಸಿ ತದೇವ ವಾಕ್ಯಂ ಪೂರ್ವಪಕ್ಷಿಣ ಕಥಂ ವ್ಯಾಖ್ಯಾತಂ, ಕಥಂ ಅರ್ಥಕೃತಃ, ತದೇವ ವಾಕ್ಯಂ ಭಾಷಾಕಾರೇಣ ಅನ್ಯಥಾ ಕೃತಃ. ಅದು ಅವನು ಹೇಳ್ತಾನೆ ಆತ್ಮಾನಮಿತಿ ಅವಕ್ಷತು, ಆತ್ಮಾನಮುಪಾಸೀತ ತದನುಕ್ತ್ವಾ ಆತ್ಮ ಇತ್ಯೇವ ಇತಿ ಬ್ರೂತೆ. ಅಂದರೆ ಇದು ಆತ್ಮೋಪಾಸನಂ ನಾಸ್ತಿ ಅನ್ಯಸ್ಯ ಆತ್ಮತ್ವೇನ ಉಪದೇಶ. ಏಕಸ್ಮಿನ್ ಅರ್ಥೆ ತದಪಿ ಸತ್ಯಮೇವ. ಅನ್ಯಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅನ್ಯಸ್ಯ ಆತ್ಮತ್ವೇನ ಉಪಾಸನಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಸತ್ಯಂ. ಅನ್ಯಸ್ಯ ಕಃ ಆತ್ಮಶಬ್ದ ಅವಿಷಯಸ್ಯ ಸ್ವತಃ ಸಿದ್ಧ ಬ್ರಹ್ಮಣಃ ಆತ್ಮಶಬ್ದ ಪ್ರತ್ಯಯಾಭ್ಯಾಂ ಅಧ್ಯಾರೋಪ್ಯ ಉಪಾಸನೆ. ಏಕ ಇನ್ ಎ ವೇ ಇಟ್ ಈಸ್ ಕರೆಕ್ಟ್, ಬಟ್ ಯು ಪುಟ್ ಇಟ್ ರಾಂಗ್ಲಿ. ಅನ್ಯಥಾ ಆತ್ಮಾನಮುಪಾಸೀತ ಇತ್ಯವಕ್ಷ ತಥಾ ಚ ಅರ್ಥಾತ್ ಆತ್ಮನಿ ಶಬ್ದ ಪ್ರತ್ಯಯವು ಅನುಜ್ಞಾತವು ಸ್ಯಾತಾಂ. ಆತ್ಮಾನಮುಪಾಸೀತ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಆತ್ಮಾನಮಿತ್ಯುಕ್ತೆ ಆತ್ಮನಃ ಶಬ್ದ ವಿಷಯತ್ವಂ ಪ್ರತ್ಯಯ ವಿಷಯತ್ವಂ ಅಂಗೀಕೃತಂ ಸ್ಯಾತ್, ಅನುಜ್ಞಾತಂ ಅಂಗೀಕೃತಂ ಸ್ಯಾತ್. ತಚ್ಚ ಅನಿಷ್ಟಂ. ಆತ್ಮ ಶಬ್ದ ಪ್ರತ್ಯಯ ಶಬ್ದ ವಿಷಯ ಪ್ರತ್ಯಯ ವಿಷಯೋ ನ ಭವತಿ ಇತ್ಯೇವ ಸಿದ್ಧಾಂತಃ. ತದ ಅನಿಷ್ಟಂ. ಅನಿಷ್ಟಮಿತ್ಯುಕ್ತೆ ಸಿದ್ಧಾಂತ ವಿರುದ್ಧಂ. ಸಿದ್ಧಾಂತಿನಃ ಅನಿಷ್ಟಂ ಇತಿ. ಅನಿಷ್ಟಮಿತ್ಯುಕ್ತೆ ಸಿದ್ಧಾಂತಿನಃ ಅನಿಷ್ಟಂ ಅಂದರೆ ಸಿದ್ಧಾಂತ ವಿರೋಧ. ತಚ್ಚ ಅನಿಷ್ಟಂ. ನೇತಿ ನೇತಿ ವಿಜ್ಞಾತಾರಮರೇಕೇನ ವಿಜಾನೀಯಾತ್ ಅವಿಜ್ಞಾತಂ ವಿಜ್ಞಾತೃ ಯಥೋ ವಾಚೋ ನಿವರ್ತಂತೆ ಅಪ್ರಾಪ್ಯ ಮನಸಾ ಸಹ ಇತ್ಯಾದಿ ಶ್ರುತಿಭ್ಯಃ ಯತ್ತು ಆತ್ಮಾನಮೇ ಓಕೆ ಕಿಂತು ಅನ್ಯತ್ರ ಅಸ್ತಿ. ಆತ್ಮಾನಮೇವ ಲೋಕಮುಪಾಸೀತ ಅನ್ಯತ್ರ ಅಸ್ತಿ ಅತಏವ ಕೋ ದೋಷಃ. ಪೂರ್ವಪಕ್ಷಿ ಬ್ರೂಯಾತ್ ಸಿ ಅನ್ಯತ್ರ ಏತಾದೃಶ ಪ್ರಯೋಗಃ ದ್ವಿತೀಯ ವಿಭಕ್ತ್ಯಂತ ಆತ್ಮಶಬ್ದಸ್ಯ ಪ್ರಯೋಗೋ ಅಸ್ತಿ. ಅತ್ರ ತಾದೃಶ ಪ್ರಯೋಗಸ್ಯ ಅಸತ್ವಾತ್ ದೆನ್ ಅನ್ಯಾರ್ಥಂ ಗೃಹ್ಣೀಮಃ. ಬ್ರೂತೆ ನ ಯಸ್ತು ಆತ್ಮಾನಮೇವ ಲೋಕಮುಪಾಸೀತ ಇತಿ ಪ್ರಯೋಗಃ ಅಸ್ತಿ ಖಲು ತಸ್ಯ ತಾತ್ಪರ್ಯಂ ತತ್ ಅನಾತ್ಮೋಪಾಸನ ಪ್ರಸಂಗ ನಿವೃತ್ತಿಪರತ್ವಾತ್. ಯದಾ ಸಿ ಅದು ಇದು ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಭಾಷಾಕಾರ. ಯದಾ ಆತ್ಮಾನಮೇವ ಉಪಾಸೀತ ಇತ್ಯುಚ್ಯತೆ ಅನಾತ್ಮಾನಂ ಪರಿತ್ಯಜ್ಯ ಆತ್ಮಾನಮೇವ ಉಪಾಸೀತ. ಅತ್ರ ಆತ್ಮ ಇತ್ಯೇವ ಉಪಾಸೀತ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಆತ್ಮಶಬ್ದ ಅವಿಷಯಂ ಆತ್ಮಶಬ್ದ ಅಧ್ಯಾರೋಪ್ಯ ಆತ್ಮಶಬ್ದ ವಿಷಯತ್ವಂ ಅಧ್ಯಾರೋಪ್ಯ ವಿಚಾರಂ ಕುರ್ಯಾತ್ ತೇನ ಅನಂತರಂ ತದಪಿ ಅಪಗಚ್ಚತಿ. ಅದು ನೋಡಿ ಎರಡರ್ಥ. ಹೀಗೆ ವೇದಾಂತ ಅರ್ಥ. ಇತ್ಯನೇನ ಆತ್ಮೋಪಾಸನ ವಿಧಿ ವಿಷಯ ಚರ್ಚಾ ಸಮಾಪ್ತ. ಅಮ್ಮಯ್ಯ, ಇಷ್ಟುವರೆಗೂ ಚರ್ಚೆ ಆಯಿತು. ಈಗ ಚರ್ಚಾ ನಂತರಂ ಈಗ ಅದೇನು ಮಂತ್ರಾರ್ಥ. ಓಹ್, ಹೋಗಬೇಕಾ? ಸ್ವಲ್ಪ ಒಂದೆರಡು ವಾಕ್ಯ ಹೇಳೋಣ. 5 ನಿಮಿಷ 10 ನಿಮಿಷ ಅಷ್ಟೇ. ಸಿ ಆತ್ಮೈವ ಕಿಮರ್ಥಂ ಜ್ಞಾತವ್ಯ. ಮಂತ್ರ ಅನಂತರಂ ಮಂತ್ರ ತದೇತತ್ ಪದನೀಯಂ ಇತಿ ಮಂತ್ರ ಆಯಾತಿ. ಸಿ ಸ ಏಷ ಇಹ ಪ್ರವಿಷ್ಟಃ ಮಂತ್ರ ನೋಡಿ. ಸ ಏಷ ಇಹ ಪ್ರವಿಷ್ಟಃ ತಂ ನ ಪಶ್ಯಂತಿ ಅಕೃಷ್ಣ ಹೇವ ಏಕೈಕಂ ಪಶ್ಯತಿ ಸ ಅಕೃಷ್ಣವಿದೇವ ಭವತಿ. ಅಲ್ಲ, ಸ ಅಕೃಷ್ಣವಿದೇವ ಭವತಿ. ಕಿಂತು ಅದು ಐ ಥಿಂಕ್ ಆ ಮಂತ್ರ ಇರಲೇಬೇಕಪ್ಪ. ಅರ್ಸೆಂಟ್ ಮಂತ್ರ ದೂರ ಚರ್ಚೆ ಇಷ್ಟಿದ್ದರೆ 10 ಪೇಜಸ್ ಹಿಂದಕ್ಕೆ ಹೋಯ್ತು ಮಂತ್ರ. ಹಾಗೆ ಅದು ಏಕೈಕತ.
ಏಕೈಕತ್ವಮುಚ್ಯತೆ. ಓಹ್, ಎಷ್ಟು ಹಿಂದಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ನೋಡಿ. ಸ ಏಷ ಇಹ ಪ್ರವಿಷ್ಟ ಆನಕಾಗ್ರ ಅದೆಲ್ಲ ಹೇಳಿದ ನಂತರ ತಮ್ ನ ಪಶ್ಯಂತಿ, ಏಕೆಂದರೆ ಅಕೃಷ್ಣೋ ಹಿ ಸಹ ಪ್ರಾಣನ್ನೇವ ಪ್ರಾಣೋ ನಾಮ ಭವತಿ ವದನ್ ವಾಕ್ ಪಶ್ಯನ್ ಚಕ್ಷು ಶೃಣ್ವನ್ ಛೋತ್ರಂ ಮನ್ವಾನೋ ಮನಃ. ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ತಾನ್ಯಸ್ಯ ಏತಾನಿ ಕರ್ಮನಾಮಾನ್ಯೇವ, ಇವೆಲ್ಲ ಕರ್ಮನಾಮಾನಿ ಅಂದರೆ ಫಂಕ್ಷನಲ್ ನೇಮ್ಸ್, ವ್ಯಾಪಾರ ನಾಮಾನಿ ನತು ಸ್ವರೂಪ ನಾಮಾನಿ. ತಾನಿ ಕರ್ಮನಾಮಾನ್ಯೇವ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಕರ್ಮನಾಮಾನ್ಯೇವ ನತು ಸ್ವರೂಪನಾಮಾನಿ ಇತ್ಯರ್ಥಃ. ತಾನ್ಯಸ್ಯ ಏತಾನಿ ಕರ್ಮನಾಮಾನ್ಯೇವ ಸಯೋತ ಏಕೈಕमुपास्तेन ಸವೇದ ಅಕೃಷ್ಣೋ ಹಿ ಏಷಃ ಅತ ಏಕೈಕೇನ ಭವತಿ. ಅಯಂ ಅಕೃಷ್ಣಃ ಅತ ಏವ ಏಕೈಕमुपास्य ಏಕೈಕೇನ ಭವತಿ ನತು ಸರ್ವಾತ್ಮನಾ ನ ಭವತಿ. ಶುದ್ಧಾತ್ಮನ ಸರ್ವಾತ್ಮನ ನ ಭವತಿ. ಏಕೈಕಾತ್ಮನ ಅಂದರೆ ಫಂಕ್ಷನಲ್ ನೇಮ್. ತತ್ ಪರಿಚ್ಛಿನ್ನ ಆತ್ಮನ ಏಕೈಕೇನ ಪರಿಚ್ಛಿನ್ನಾತ್ಮನ ಭವತಿ. ಇಲ್ಲಿ ಗೀತಾಯಾಮಪಿ ಯೋ ಅನ್ಯದೇವತಾಮುಪಾಸ್ತೆ ಮಾಮೇವ ಅವಿಧಿಪೂರ್ವಕಂ ಇತ್ಯುಕ್ತಂ ನವಮಾಧ್ಯಾಯೇ. ಯೇಪ್ಯನ್ಯದೇವತಾ ಭಕ್ತಾ ಯಜಂತೆ ಶ್ರದ್ಧಯಾನ್ವಿತಾಃ ತೇಪಿ ಮಾಮೇವ ಕೌಂತೇಯ ಯಜಂತಿ ಅವಿಧಿಪೂರ್ವಕಂ. ಅನ್ಯದೇವತಾ ಭಕ್ತಾನಾಂ ಕಾ ಗತಿಃ? ते अन्येपि अद्वैतेतरे व्याख्यातारः ते मन्यन्ते श्रीकृष्णं विहाय विष्णुं विहाय शिव आदीन् उपासते शब्दो नास्ति. उपासते एकवचनम् उपासते बहुवचनं, तत्र अन्ते नास्ति. उपासते एकवचनम् उपासते बहुवचनं. ते उपासते, ते किमपि अन्यलोकं गच्छन्ति, किमपि अन्यं प्राप्नुवन्ति. अविधिपूर्वकम् उपासन्ते. यद्यपि अहं सर्वव्यापकः, किन्तु अत एव ते मन्यन्ते अन्यदेवता इति अन्यत्वं मन्यन्ते. किन्तु अत्र उच्यते देवतानाम् अन्यत्वेन उपासने एव दोषः. यदि सर्वेपि देवाः परमात्मत्वेन उपास्यन्ते चेत् नो दोषः. अत एव एकैकत्वं न भवेत्, सर्वात्मा भवेत्. अत एव शिवादिकम् उपास्ते, शिवादीन् यदि शिवादीन् कश्चन उपास्ते स शिवादीनपि कृष्णत्वेनैव मत्वा, कृष्णत्व इति सर्वात्मत्वेन. कृष्णस्य एकैक इन्द्रियाधिष्ठानदेवत्वेन पश्यति चेत् परिच्छिन्नात्मा भवति. किन्तु सर्वात्मा सर्वेन्द्रियाणाम् अधिष्ठानं, सर्वपञ्चभूतानां, सकलजगतः, सर्वदेवानां, ऋषीणां सर्वेषाम् आत्मत्वेन यदा पश्यति तशिवनाम्ना वा विष्णुनाम्ना वा स एव, देवीनाम्ना वा स एव भवति. एवम् अद्वैतिनो मन्यन्ते. शिवनाम्ना भवेत्, देवीनाम्ना भवेत्, विष्णुनाम्ना भवेत्, येन केनापि नाम्ना यदि सर्वात्मा उच्यते न दोषः, एक एव. ते मन्यन्ते अन्ये सर्वात्मानो न भवितुमर्हन्ति, विष्णुरेव सर्वात्मा, अन्येपि तस्य अङ्गभूतदेवानि इति अन्येषाम् अङ्गत्वं स्थिरं मन्यं, ध्रुवं मन्यन्ते. वयं च सर्वेषां देवानां, विष्णोः शिवस्य देव्याः एतेषां देवानां, गणपति सुब्रह्मण्य इत्यादीनाम् अङ्गत्वेनापि द्रष्टुं शक्यते, सर्वात्मनापि द्रष्टुं शक्यते. दृष्टिभेदात् उभयमपि सिद्ध्यति. यदि सर्वात्मत्वेन पश्यति स एव परमात्मा. सर्वात्मानं पश्यसि अथवा एकदेशिनं परिच्छिन्न आत्मानं पश्यसि, देवात्मानं पश्यसि, देवात्मानं वा सर्वात्मानं वा. यदि सर्वात्मत्वेन पश्यति स एव परमात्मा, सर्वात्मा, सर्वदेवेषु विद्यमान आत्मा, शिवनाम्ना, विष्णुनाम्ना, देवीनाम्ना, अन्येन केनचिदपि नाम्ना उच्यते. को दोषः? अत एव अत्र ते मां न जानन्ति. माम् इत्युक्ते कृष्णमात्रं, शिवाद् व्यतिरिक्तं कृष्णं, देवीतः व्यतिरिक्तं कृष्णं, तादृशकृष्णं विशेषरूपं न ब्रूते. तत्र कृष्णशब्देन चैतन्यात्मा यो सर्वात्मानं ब्रूते, सर्वात्मानं ब्रूते. अत एव येऽप्यन्यदेवता अन्य इत्युक्ते शिवविष्णुवादिना, शिवदेव्यादिना. अन्य इत्युक्ते मदन्तर्गत एकदेश देवाः. येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विता ते अपि
ಮಾಮೇವ ಯಜಂತಿ. ಮಾಮ್ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಸರ್ವಾತ್ಮಾನಂ. ಅವಿಧಿಪೂರ್ವಕಂ ಇತಿ ಅವಿಧಿ ಇತಿ ಶಬ್ದಸ್ಯ ಅರ್ಥಂ ಭಾಷ್ಯಕಾರಃ ಕುರ್ವಂತಿ, ಭಾಷ್ಯಕಾರಃ ಕರೋತಿ ಅಜ್ಞಾನಪೂರ್ವಕಂ ಇತಿ. ते सर्वेपि सर्वात्मभूत परमात्मा इव इति अजानन् उपासते. सर्वेषु विद्यमानः स एव परमात्मा अस्ति इति अजानन् उपासते. अत एव एकदेशो भवति. ईश्वरस्य एकदेशम् उपासते. वयं तु ईश्वरस्य एकदेशो वा सार्वदेशिको वा. सार्वदेशिक इत्युक्ते कृत्स्नं. सार्वदेशिकपरमात्मा वा एकदेशिको वा, सार्वभौमिको वा एकभौमिको वा, एकैकभूमिको वा इति इत्येव भेदकार्यः. ते मन्यन्ते विष्णुः सर्वात्मा फिक्स्ड् ध्रुवम्, अन्येपि अवयवभूताः तदपि ध्रुवम्. सी हस्तः उदाहरणं पश्यामि. अत्र पश्य, हस्तः मम शरीरस्य, अहं तु सर्वशरीररूपः. हस्तः मम अङ्गः, मम अङ्गं भवति. हस्तं पश्यति चेत् मम यदि हस्तं किमुच्यते दग्धं चेत्, अग्निसंस्पर्शेण दग्धं चेत्, अल्लवे अग्निसंस्पर्शेण दग्धं चेत् हस्तमेव दग्धं भवति, न सर्वशरीरं दग्धं न भवति. तदा किं भवति? अङ्गत्वेन पश्यसि. कदाचित् स्पर्शार्थं स्पृष्ट्वा मनुष्यम् आहूतुमिच्छति, आह्वयितुमिच्छति, सारी आहूतमल्ल, आह्वयितुमिच्छति, दृष्टिम् आक्रष्टुमिच्छति. तदा हस्तं स्पृशेत् वा न वा? हस्तस्पर्शनेन हस्तमेव स्पृशति वा सर्वमपि मनुष्यं? यदा हस्तं स्पृशति हस्तमेव स्पृशति वा सर्वमपि वा? सी हस्तेन दग्धे सति हस्तः नष्टः, किन्तु पीडा कस्य भवति? शूलम् इत्युक्ते शूलं सर्वशरीरे विद्यमान आत्मनः एव भवति. अंद्रे तमेव हस्तं स एव हस्तः द्विधापि द्रष्टुं शक्यते. अंगत्वेन द्रष्टुं शक्यते, सर्वात्मत्वेनापि सर्वशरीरात्मत्वेनापि द्रष्टुं शक्यते. उभयविधोपि दर्शनं भवति. यदा शूलं भवति हस्तस्यैव भवति, सर्वत्र न भवति इति मन्यते. सर्वशरीरात्मा यो अस्मि अहं, योऽहमस्मि, तस्यैव शूलं जायते इति मन्यते. यदि कश्चन ब्रूते ओ हस्ते एकस्मिन्नेव स्थाने, हस्ते एकदेशे एव शूलमस्ति, सर्वं पीडां किमर्थम् अनुभवसि? सर्वत्र दुःखं किमर्थम् अनुभवसि? एकत्रैव अस्ति एकदेशविशेषे. यद्यपि एकत्र देशविशेषे दग्धः, पीडा तु सर्वत्र अनुभूयते, आत्मना अनुभूयते. तत्र एकैकम् अवयवम् आत्मानं मन्यते, एकैकम् अवयवं सर्वात्मानं मन्यते. अंद्रे एकैकमङ्गम् अंगत्वेन वा मन्येत, सर्वात्मा अपि मन्येत. उभयविधमपि द्रष्टुं शक्यते. अत एव अयमेव भेदः अद्वैतिनाम् अद्वैतेतरयोः मध्ये. अद्वैतिनाम् अन्येषां भेदः कः इत्युक्ते, वयं निर्गुणं मन्यामहे, ते सगुणं मन्यन्ते इत्येव सर्वेपि ब्रुवन्ति. अस्मदीयापि तथा उपदिशन्ति. पश्य, वयं निर्गुणम् अङ्गीकुर्मः, निर्गुणं सगुणम् उभयम् अङ्गीकुर्मः, ते तु केवलं सगुणम् अङ्गीकुर्वन्ति. एतावानेव भेदः, एतदतिरिक्तभेदो नास्ति इति मन्यन्ते. स्पष्टतया नावगतं तैः. सगुणोपासन विषये एव तत्रैव भेदो अस्ति. निर्गुणं ब्रह्म इति सामान्याः नावगच्छन्ति. अति पामरजनानाम् अपि बोधाय उच्यते, पामरजनानाम् अपि अवगमाय उच्यते. सगुणोपासन विषये अपि वयं तु विष्णुवेव न मन्यामहे. विष्णुः सर्वदेवात्मकः. शिवशब्देनापि विष्णुरुच्यते, देवी शब्देनापि उच्यते, सर्वशब्देन सर्वरूपैरपि स एव आत्मा. अथवा देवी उपासनेन विष्णु शिवादिकमपि अंतर्भवन्ति. एवं सगुणस्तरे एव एवं द्रष्टव्यम्. एकैक आत्मा पृथगपि द्रष्टुं शक्यते, सर्वात्मनापि द्रष्टुं शक्यते. अत एव विष्णुपूजया शिवोऽपि सन्तुष्टो भवति, शिवपूजया देवी अपि, विष्णुरपि, सर्वेपि सन्तुष्ट. कुत चेत् ते भिन्ना न भवन्त्येव, एक एव आत्मा सर्वात्मा. अत एव एकैकोऽपि विषयः सर्वात्मत्वेन द्रष्टुं शक्यते,
तत्तदात्मत्वेनापि द्रष्टुं शक्यते एवमुक्ते ते किं मन्यन्ते न एकैकः कदाचित् ते मन्यन्ते शिवं वयमपि पूजयामः किन्तु शिवस्य अन्तर्गतः विष्णु अंतरात्मा विष्णुः शिवस्तु बाह्यः एव शिव अन्तर्गतः विष्णुरस्ति अत एव विष्णुरेव पूजयितव्यः विष्णुशब्दम् अप्रयुज्य केवलं शिवमेव सर्वात्मानं मन्यामहे चेत् तेन अङ्गीकुर्वन्ति तथा न शक्यते वयं मन्यामहे विष्णुशब्दम् अनाय्य केवलं शिवशब्देन शिवबुद्ध्या वा सर्वात्मापि द्रष्टुं शक्यते शिव सर्वात्मा न भवति अंश आत्मा विष्णुरेव सर्वात्मा इति फिक्स्ड् विष्णुरेव सर्वात्मा शिवादिकं तत्तदात्मा वयं मन्यामहे विष्णुशिव सर्वे अपि अंशिकात्मत्वेन द्रष्टुं शक्यते सर्वेपि सर्वात्मत्वेन द्रष्टुं शक्यते अयं भेदः अद्वैत उपासनास्तरे एव निर्गुणब्रह्म अद्वैतब्रह्म स तु अन्यः उपासनास्तरे एव अयं भेदो अस्ति अयं भेदः सर्वेभ्यो उपदेष्टव्यः तादृशकृतेऽपि अन्नन्तमः प्रविशन्ति इति वर्तते अन्यतोपासनेन ಫಲಂ ಕಿಮ್ ಇತಿ ಇದಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಬಟ್ ಅಂದಂ ಪಂಶತಿ ತತ್ ಆ ಅರ್ಥಕ್ಕಲ್ಲ ಭಾಷಾಕಾರರು ಬೇರೆ ಅರ್ಥ ಈಶಾವಾಸ್ಯದಲ್ಲಿ ಅದನ್ನ ಹೇಳ್ತಾರೆ ಬಟ್ ಇಲ್ಲಿ ಅನ್ಯತೋಪಾಸನೆಯಿಂದ ಇಲ್ಲೂ ಬರೀತಾರೆ ಅವರು ಈ ಗೀತಾ ಭಾಷೆದ ಭಾಗದಲ್ಲಿ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ ಬಟ್ ಅವರದು ಹೊಂದಲ್ಲ ಅವರದು ಪೂರ್ವಾಪರ ಸಂಬಂಧಕ್ಕೆ ವಿರೋಧ ರಾಮಾನುಜರೇನು ಬರೀತಾರೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಮಾಧುರಲ್ಲಿ ಇದನ್ನೇ ಹೇಳ್ತಾರೆ ಹೌದು ಅನ್ಯತೋಪಾಸನೆಯಿಂದ ಸಮಸ್ಯೆಗೆ ಪ್ರವೇಶ ಅಂತ ಸಿ ಅಲ್ಲಿ अन्य देवताइंदल्ली इल्लवे सी अन्यम उस्ते अविद्यां विद्याम अष्टे इदे अविद्या विद्या शब्दयोः को अर्थः अन्य देवता इत्यर्थः नास्ति तत् तत् फार् रीचिंग ಆಗ್ತದೆ दूरतः व्याख्यानम् ಅಂದರೆ दूरतः इत्युक्ते उक्तस्य त्यागः अनुक्तस्य प्रवेशः आगुತ್ತದೆ अल्लवे प्रकृत परित्यागः अप्रकृतस्य आनयनं भवति किन्तु भाष्यकारेण उच्यते अविद्या इत्युक्ते अज्ञानमिति सामान्यार्थः किन्तु अन्योपि अर्थो भवति न विद्या अविद्या कर्म विद्या कर्म च ज्ञानं च तत्र विद्या इति उपासनम् अविद्या इत्युक्ते उपासनातन्यं कर्म कर्म ज्ञानयोः कर्म उपासनयोः समुच्चयं तत्र उच्यते ಅದು ಶಬ್ದಾನುಗುಣ್ಯೇನ ಸಂದರ್ಭಾನುಗುಣ್ಯೇನ ಭವತಿ ಅವಿದ್ಯೆಯ ಓಕೆ ಸಿ ಅವಿದ್ಯೆಯು ಪರಿಚ್ಛಿನ್ನವಾದರೆ ಅಕಾರ್ಡಿಂಗ್ ಟು ದೆಮ್ ತೇಷಾಂ ಅಭಿಪ್ರಾಯೇಣ ಅವಿದ್ಯಾಂ ವಿದ್ಯಾಂ ಚ ಉಭಯಂ ಸಹ ಯೋ ಉಪಾಸ್ತೆ ಅವಿದ್ಯೆಯ ಮೃತ್ಯುಂ ತೀರ್ಥ ವಿದ್ಯೆಯಾಮೃತಂ ಅಶ್ನುತೆ ತರ್ಹಿ ಏಕೈಕದೇವೇನ ಮೃತ್ಯುಂ ತೀರ್ಥ ವಿಷ್ಣುದೇವೇನ ಮೋಕ್ಷಂ ಗಚ್ಚತಿ ಇದೆಯಾ ಏಕೈಕದೇವೇನ ಮೃತ್ಯುಂ ತರತೀತಿ ಎಲ್ಲಿದೆ ಇಲ್ಲ ಅಲ್ಲವೇ किंतु अविद्यया मृत्युं तीर्त्वा इत्युक्ते शास्त्रोक्त कर्मणा पुण्यबलेन मृत्यु इत्युक्ते स्वाभाविक दोषः मृत्युः इति उपनिषत्सु अस्ति स्वाभाविक दोष ಅಂದರೆ रागद्वेषादिकम् अथवा बहिर्मुखता ಈ बहिर्मुखता रूप मृत्युं परित्यज्य तीर्त्वा शुद्धो भूत्वा उपासनया देवतां प्राप्नोति अत एव भाष्यकाराणां व्याख्यानं सर्वसम्मतं भाति तत्र तत्स्थित मंत्रस्थित शब्दानुगुणमस्ति पूर्वापरी भावः अदेनु वाक्यशेषः पूर्ववाक्यम् उत्तरवाक्यं तदनुगुणं भवति तस्य अर्थः कुत्रचित् अन्यत्रापि उक्तं भाति तथा अनुगुणमेव अस्ति किन्तु तेषां बहु किमुच्यते तत् दूरतः इत्युक्ते शब्दं परित्यज्य शब्दात् बाह्यार्थम् आरोपयन्ति तत्र अल्लवे प्रकृत परित्यागपूर्वकं अप्रकृत व्याख्यानं भाति तेषाम् अस्तु ಇದೊಂದು ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಇದು ಅಂದರೆ ಓಕೆ ತಂ ನ ಪಶ್ಯಂತಿ ಏಕೈಕೇನ ಭವತಿ ಅನಂತರ ವಾಕ್ಯಂ ಪಶ್ಯ ಆತ್ಮ ಇತ್ಯೇವ ಉಪಾಸೀತ ಅತ್ರ ಹೇತೆ ಸರ್ವಂ ಏಕೀಭವಂತಿ ಆತ್ಮ ಕಿಮರ್ಥಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅತ್ರ ಏತೆ ಸರ್ವೇ ಏಕೀಭವಂತಿ ತತ್ರ ಏಕೈಕೇನ ಭವತಿ ಸಿ ಯದಾ ಏಕೈಕಂ ಉಪಾಸ್ತೆ ಏಕೈಕಮೇವ ಪ್ರಾಪ್ನೋತಿ अत्र आत्मानमेव उपास्ते सर्वे एकी भवन्ति यदा सर्वेपि एकं भवन्ति एकेन आत्मना उपासितेन सर्वमपि उपासिता भवन्ति
ತದೇತತ್ ಪದನೀಯಂ ಅಸ್ಯ ಸರ್ವಸ್ಯ ಯದಯಮಾತ್ಮ ಅನೇನ ಹೇತತ್ ಸರ್ವಂ ವೇದ ಯಥಾಹ ವೈ ಪದೇನ ನ ವಿದ್ಯತೆ. ಈಗ ಗೋಯಿಂಗ್ ಬ್ಯಾಕ್ ಟು ಭಾಷ್ಯ, ತುಂಬ ದೂರ ಎಲ್ಲಿಗೋ. 144 ಹೌದು. ಅದನ್ನು ಆಗತ್ತೆ. ಅನಿರ್ಸಿ ತದೇತತ್ ಪದನೀಯಂ. ಪದನೀಯಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅನ್ವೇಷಣೀಯಂ, ಪದಚಿಹ್ನಂ. ಸಿ ತದೇ ಸೈವ ಸೈವ ಉಚ್ಯತೆ. ಅಸ್ಯ ಸರ್ವಸ್ಯ ಯದಯಮಾತ್ಮ ಅನೇನ ಏತತ್ ಸರ್ವಂ ವೇದ. ಅನೇನ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅನೇನ ಆತ್ಮನ, ಏತತ್ ಸರ್ವಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಏಕೈಕಂ. ಏಕೈಕಂ ಸರ್ವಮಪಿ ಅನೇನ ಆತ್ಮನ ವೇದ ಇತಿ. ಓಕೆ. ತತ್ರ ನಾವು ಹೇಳಿದ್ದು ಅವರು ಹೇಳಿದ್ದು ಒಂದೇ ಬಗೆ ಇರುತ್ತದೆ. ಅನ್ಯದೇವಾಃ ಅಂಗಭೂತಾಃ ಅಂಗಭೂತಾಃ ಭವಂತಿ, ಮುಖ್ಯ ಆತ್ಮ ಸರ್ವಾತ್ಮ ಭವತಿ ಇತಿ ಏತಾವನ್ಮಾತ್ರಂ ತೇಷಾಂ ಅಸ್ಮಾಕಂ ಸಮಾನಃ. ಕಿಂತು अस्माकम् इतोपि विशेषः तत् सर्वात्मा विष्णुरेव इति न नियमः. सर्वात्मा अस्ति, सर्वात्मानं विष्णुरूपेण वा शिवरूपेण वा देवीरूपेण वा अन्यदेवतारूपेणापि आराधयितुं शक्यते. तत्र देवता स्वभावः द्रष्टव्यः. सर्वात्मा वा एकदेशो वा तावदेव पश्यामः. स विष्णुः शिव इति भेदं न कुर्मः. सी विष्णुत्वात् सर्वात्मा, शिवत्वात् एकदेशः इति भेदः नास्ति. कुत इति चेत् वेदेषु पुराणेषु आरण्यकेषु शिवमपि सर्वात्मत्वेन, शिवोपि सर्वात्मत्वेन वर्णितः उपलभ्यते, देवी अपि सर्वात्मत्वेन वर्णिता उपलभ्यते अल्लवे. यदा देवी अपि सर्वात्मत्वेन सृष्टिस्थितिलयकारणभूतेन, शिवोपि सृष्टिस्थितिलयकारणः सर्वव्यापकः चैतन्यभूतः सच्चिदानन्दं ब्रह्मत्वेन यदा वर्णितः, तर्हि तत् शास्त्रानुगुण्येन वयम् अङ्गीकुर्महे. शास्त्रम् एवमेव वर्णयति. सर्वे देवापि यदा सर्वात्मत्वेन गृह्णन्ति परमात्मा भवति. ते मन्यन्ते न, शास्त्रं न ब्रूते, किन्तु वाक्यानि सन्ति, तानि तामसिकपुराणानि, तानि तामसिकवाक्यानि न विष्णुरेव इति. विष्णावेव आग्रहः कुतः? सर्वात्मनि आग्रहः भवेत्. सर्वात्मा भवेत्. एक ಅಂದರೆ ವ್ಯಕ್ತಿ ಕ್ಯಾರೆಕ್ಟರ್ ನೋಡಿಕೊಂಡು व्यक्तेः स्वभावं शीलं दृष्ट्वा सज्जनो दुर्जनो वा निश्चिनोति, अथवा कश्चन दुर्जनः इति क्याटगरैसेशन् पूर्वमेव कृत्वा ಈಗ ಅನಂತರಂ ಸದ್ಗುಣಮಸ್ತಿ ಚೇದಪಿ ಸ ದುರ್ಜನ ಏವ. ಅಂದರೇನು? ಒಂದು ಪಂಗಡ ಇರುತ್ತದೆ, ಏತೆ ಸಾಮುದಾಯಿಕ ಅಂತೆ, ಏತತ್ ಸಾಮುದಾಯಿಕ ಜನಾಃ ದುರ್ಜನಾಃ, ಏತತ್ ಸಾಮುದಾಯಿಕ ಜನಾಃ ಸಜ್ಜನಾಃ ಇತಿ ಸಮುದಾಯಸ್ಯ ನಾಮ ಕೃತ್ವಾ ಈಗ ಅನಂತರಂ ತತ್ ಸಮುದಾಯ ವಿದ್ಯಮಾನ ಸರ್ವೇಪಿ ದುಷ್ಟಾಃ, ಏತತ್ ಸಮುದಾಯ ವಿದ್ಯಮಾನಾಃ ಸರ್ವೇಪಿ ಸಜ್ಜನಾಃ एवं कर्तुं शक्यते. अथवा एकैकस्य गुणविशेषं शीलं वा दृष्ट्वा निश्चेतव्यो वा. तथैव शिवोपि यदि सच्चिदानन्दं ब्रह्म शिवो न भवति, यदि सर्वव्यापको न भवति, सर्वात्मा न भवति चेत् परमात्मा न भवति. किन्तु वयं यदा शिवं मन्यामहे तं सर्वात्मानं सर्वव्यापकं सच्चिदानन्दस्वरूपं सकलजगत्कारणभूतमेव मन्यामहे. तदा को दोषः? भवितुं नार्हति अल्ल. तथापि भवितुं नार्हति. ಏಕೆ? ವಿಷ್ಣುರೇವ ಭವಿತುಮರ್ಹತಿ. ಅಯಂ ಆಗ್ರಹ ಕಿಮರ್ಥः? ಸಿ ನಾಮಾಂತರೇಣ ರೂಪಾಂತರೇಣ तद्गुणविशिष्ट विष्णुः ये गुणविशिष्टः विष्णुरस्ति, ये गुणधर्मविशिष्टः तत्तद्गुणविशिष्ट एव शिवः एवम् अंगीकृते को दोषः? ಯಾರಾದರೂ ಕೇಳಬೇಕಿತ್ತು. ಅದಕ್ಕೆ ಪ್ರಮಾಣವಿಲ್ಲ ಹೇಳ್ತಾರೆ. ಶಿವ ಪರಿಚ್ಛಿನ್ನನೆ ಫಿಕ್ಸ್ ಮಾಡಿಬಿಡ್ತಾರೆ. ಅದೇನು ದೃಷ್ಟಿಭೇದಾತ್ ಶಿವಮಪಿ ಪೂರ್ಣಂ ಪಶ್ಯಾಮಹೆ ಕೋ ದೋಷಃ? ಆಕ್ಚುಲಿ ಕ್ವಶನ್ ಅವರೇ ಎತ್ಕೊಳ್ತಾರೆ. ದಶಾವತಾರಗಳಲ್ಲಿ ನೀವು ಅಭೇದವನ್ನು ಹೇಳ್ತೀರಿ ಅಲ್ಲ, ಹಾಗೆ ಶಿವ ದೇವಿ ಇತ್ಯಾದಿಗಳಿಗೆ ಹೇಳಿ ಅಂತ ಅವರೇ ಪ್ರಶ್ನೆ ಎತ್ಕೊಂಡು ಇದಕ್ಕೆ ಉತ್ತರ ಕೊಡ್ತಾರೆ. ಏನಂತ ಹೇಳ್ತಾರೆ? ಇಲ್ಲ, ಇವರು ಪರಿಚ್ಛಿನ್ನವಾಗಿ ಇದ್ದಾರೆ, ಇವ್ರ ಸೃಷ್ಟಿನೇ ಪರಿಚ್ಛಿನ್ನವಾಗಿದೆ. ಅಂದ್ರೆ ಅನಾದಿ ಸೃಷ್ಟಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ಅಲ್ಲವೇ ಪರಿಚ್ಛಿನ್ನವಾಗಿ ಇದ್ದಾರೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಎಲ್ಲಿದೆ? ಬಟ್ ಪುರಾಣದಲ್ಲಿ ಕ್ವಚಿತ್ ಪರಿಚ್ಛಿನ್ನತಾ ಉಕ್ತ, ಕ್ವಚಿತ್ ಸರ್ವಾತ್ಮತ್ವೇನಾಪಿ ಉಕ್ತ. ಈ ಪರಿಚ್ಛಿನ್ನವಾದ ವಾಕ್ಯಗಳನ್ನು ಕೊಟ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಇದಕ್ಕೆ ಹಾಗೆ ವಿಷ್ಣುರಪಿ ಪರಿಚ್ಛಿನ್ನತಾ ಅನ್ಯತ್ರ ದೃಶ್ಯತೆ. ನೀವೇ ಹೇಳಿರ್ತಾರೆ ತಾಮಸ ಪುರಾಣ ಅಂತ ಹೇಳಿ, ತಾಮಸ ಪುರಾಣ ವಾಕ್ಯಗಳು ಅದು ಗೌಣ ಅಂತ ಹೇಳಿ. ಸಿ ವಿಷ್ಣುರಪಿ ಪರಿಚ್ಛಿನ್ನತಾ ಅನ್ಯತ್ರ ದೃಶ್ಯತೆ.
ಶಿವಸ್ಯ ಪೂರ್ಣಾತ್ಮ, ಹೌದು. ಶಿವಸ್ಯ ಸರ್ವಾತ್ಮತ್ವೇನ ವಿಷ್ಣೋರಪಿ ತದಂಗತ್ವೇನ ದೇವಿ ಪುರಾಣೇಶು ಶಿವವಿಷ್ಣುವಾದಯಃ ಸ್ತ್ರೀರೂಪಂ ಧೃತ್ವಾ ದೇವೀಂ ಆರಾಧಯಂತಿ. ದೇವಿರೇವ ಸರ್ವಾತ್ಮ ವಿಷ್ಣು ತಸ್ಯ ಅಂಗಭೂತಃ ದೇವ್ಯ ಅನುಗ್ರಹೇನೈವ ವಿಷ್ಣು ಸ್ಥಿತಿಕಾರ್ಯಂ ಕರೋತಿ ಜಗತಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ. ಓ ಅಯ್ಯೋ ಅಪಚಾರ ಅಪಚಾರ ಅಪಚಾರ. ಸಿ ಯಂ ತ್ವಂ ವಿಷ್ಣು ಮನ್ಯಸೆ ತಮೇವ ಸರ್ವಾತ್ಮಾನಂ ವಯಂ ದೇವೀರೂಪೇಣ ಮನ್ಯಾಮಹೆ ಶಿವರೂಪೇಣ ವಾ ಮನ್ಯಾಮಹೆ. ಕೋ ದೋಷಃ ತತ್ರ ಗುಣಂ ವಾ ಶೀಲಂ ವಾ ನ ಪಶ್ಯಂತಿ ಶಬ್ದಮಾತ್ರೇಣ ಆಗ್ರಹ. ಅಯಂ ತು ಏತಾವದೇವ ಅನ್ಯೋ ಭವಿತುಂ ನಾರ್ಹತಿ. ಫಿಕ್ಸ್ಡ್ ರೂಪ ಫಿಕ್ಸ್ಡ್ ಗುಣ ಹಾಕ್ಬಿಡ್ತಾರೆ. ನಾವು ಅಂದರೆ ಏನು, ಈ ವಸ್ತು ಇಲ್ಲೇ ಇರಬೇಕು, ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ಇರಬಾರದು. ಇಲ್ಲ, ಸಿ ಈ ವಸ್ತು ಇಲ್ಲಿಟ್ಟಿದ್ದೀವಿ, ಇನ್ನೊಂದು ಸಲ ಏನಾಗ್ತದೆ, ಇದಕ್ಕೆ ಇದನ್ನು ಪೇಪರ್ ವೇಟ್ ಆಗಿ ಬಳಸ್ತೀವಿ. ಅಲ್ಲ, ಇದು ಇಲ್ಲೇ ಇರಬೇಕು, ಅಲ್ಲೇ ಇರಬಾರದು. ಇದು ಭೇದ. ಇದು ಕಾಮನ್ ಮ್ಯಾನ್ಗೂ ಹೇಳಿಬಿಟ್ರೆ ಅರ್ಥವಾಗ್ತದೆ. ಸಾಮಾನ್ಯ ಜನಾಯ ನಿರ್ಗುಣಂ ತದೆಲ್ಲ ಓ ನಿರ್ಗುಣವೇ, ನಾವು ನಿರ್ಗುಣ ಹೋಗ್ತೀವಿ, ಅವರು ಸಗುಣ ಹೋಗ್ತಾರೆ. ಇದಲ್ಲ. ಈ ಭೇದವು ಅತ್ಯಂತ ಸೂಕ್ಷ್ಮ ಭೇದ. ಈ ಭೇದ ತರಬಾರದು. ಏಕೆಂದರೆ ಸಗುಣವು ನಾವು ಒಪ್ಪಲ್ಲವ, ಅವರು ಸಗುಣ ಹೋಗ್ತೀವಲ್ಲ. ಅದ್ವೈತಿಗಳನ್ನು ಕೇವಲ ನಿರ್ಗುಣಕ್ಕೆ ನಿರ್ಗುಣೇ ಏವ ಪರಿಮಿತಂ ಕೃತ್ವ ಸಗುಣಂ ತೇಷಾಂ ನಿರ್ಗುಣಂ ಅದ್ವೈತಿನಾಂ. ಇದು ಯಾರು ಅಂದರೆ ಅವರು ಮಾಡ್ತಾರೆ. ಯುವಾಂಸ್ತು ಜಗನ್ ಮಿಥ್ಯಾತ್ವವಾದಿನಃ ಈಶ್ವರ ಮಿಥ್ಯಾತ್ವವಾದಿನಃ ಈಶ್ವರಃ ನಿರ್ಗುಣಃ. ನಾವು ಸಗುಣಮಿತ್ಯುಕ್ತೆ ನಾ ಕೇವಲಂ ತ್ವಂ ನಿರ್ಗುಣವಾದಿನಃ ಏವ. ನೀವು ಸಗುಣಂ ನ ವಕ್ತವ್ಯಂ ತ್ವಯ. ಸಗುಣಂ ತು ಅಸ್ಮಾಕಂ, ವಿ ಹ್ಯಾವ್ ರಿಸರ್ವ್ಡ್ ಇಟ್. ಅಲ್ಲವೇ, ಸಗುಣಂ ನಮಗೆ ರಿಸರ್ವ್ ಆಯಿತು. ಹೌ ಕ್ಯಾನ್ ಯು ಟೇಕ್ ಇಟ್? ನೀವು ಸಗುಣ ಒಪ್ಪಬೇಕಾದರೆ ಅದ್ವೈತ ಬಿಟ್ಟು ಅಸ್ಮತ್ ಸಿದ್ಧಾಂತ ಏವ ಪ್ರವೇಷ್ಟವ್ಯ. ನೀವು ಶ್ರೀವೈಷ್ಣವರೇ ಆಗಬೇಕು. ನೀವು ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ನೀವು ಸಗುಣ ನಾವು ಒಪ್ತೀವಿ ಅಂದರೆ ನಿಮ್ಮನ್ನು ಒಪ್ಪಲ್ಲ. ಮತ್ತು ಇದೇನಪ್ಪ, ಕೃಷ್ಣ ಅಂದರೆ ನೀವು ಇಸ್ಕಾನ್ಗೆ ಪ್ರವೇಶ ಮಾಡಬೇಕು, ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ನೀವು ಕೃಷ್ಣ ಭಕ್ತನೇ ಅಲ್ಲ. ಕೃಷ್ಣ ಅಂದರೆ ನೀವು ಮಾಧ್ವ ಸಂಪ್ರದಾಯವೇ ಆಗಬೇಕು, ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ನೀವು ಕೃಷ್ಣ ಭಕ್ತ ನಾವು ಒಪ್ಪಲ್ಲ, ಕೃಷ್ಣ ಭಕ್ತನೇ ಅಲ್ಲ. ಹೀಗೆ ಮಾಡೋದೇ. ದಿಸ್ ಈಸ್ ಕಾಲ್ಡ್ ಎ ಫಿಕ್ಸೇಷನ್. ನಾವು ಆ ಗುಣದೋಷಗಳ ಜೋಡು, ಗುಣವು ಪೂರ್ಣ ಗುಣವಾಗಿದ್ದರೆ ಯಾವ ಹೆಸರೇ ಇರಲಿ, ಆ ಗುಣಶೀಲತಾ ಸ್ವಭಾವ ನೋಡಿ, ಅದು ಸರ್ವಾತ್ಮ ಒಪ್ಕೊಂಡ್ರೆ ಏನೊಂದಕ್ಕೆ. ಈ ಭೇದವು ಕಾಮನ್ ಪೀಪಲ್ಗೆ ಅರ್ಥ ಮಾಡಿಸಿದರೆ ಇದು ಚೆನ್ನಾಗಿ. ಅಂದರೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಹಾಲಿದ್ದರೆ ಅದಕ್ಕೆ ಪಂಚದ್ವಾರಾಣಿ ಸಂತಿ, ಕೇನಚಿದಪಿ ದ್ವಾರೇಣ ಅಂತ ಪ್ರವಿಷ್ಟ ತಮೇವ ಗೃಹಂ ಪ್ರವಿಶತಿ. ಬೃಹತ್ ಆಗಾರಂ, ಆಗಾರ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಆಗಾರನೇ ಹೇಳ್ತಾರೆ ದೊಡ್ಡ ಹಾಲ್ಗೆ. ವಿಶಾಲ ಆಗಾರ, ವಿಶಾಲ ಭವನಂ ಅಲ್ಲವೇ. ತಮೇವ ವಿಶಾಲ ಭವನಂ ಪಶ್ಯತಿ ಏನಕೇನಾಪಿ ದ್ವಾರೇಣ. ಏಕೇನೈವ ದ್ವಾರೇಣ ಗಚ್ಚತಿ ಚೇತ್ ವಿಶಾಲಂ ಪ್ರವಿಶತಿ, ಅನ್ಯದ್ವಾರೇಣ ನ ಪ್ರವಿಶತಿ ಇತಿ ನಿಯಮ ಅಸ್ತಿ. ಪಂಚದ್ವಾರಾಣಿ ಸಂತಿ, ಪಂಚದ್ವಾರಾಣಿ ಸಮಾನಾನಿ, ಏನಕೇನಾಪಿ ಪ್ರವಿಷ್ಟೇನ ತಮೇವ ಸ್ಥಾನಂ ವಿಶಾಲ ಭವನಂ ಪ್ರವಿಶತಿ. ತಥಾ ಏನಕೇನಾಪಿ ರೂಪೇಣ ತದೇವ ಮೂಲತತ್ವಂ ಸರ್ವಾತ್ಮ ತೇನಾವಗಚ್ಚನ್. ಏಕೇನೈವ ಸರ್ವಾತ್ಮಾನಂ ಏಕರೂಪಾಯೈವ ಪರಿಮಿತಂ ಕುತಃ ಕರೋತಿ. ಏಕಸ್ಮಿನ್ನೇವ ರೂಪೇ ಸರ್ವಾತ್ಮ ಸರ್ವರೂಪೇಷು ಭವತಿ. ಸರ್ವಾತ್ಮ ಇದೇ ಏಕೇನ ವಾಕ್ಯೇನ ವದಾಮಿ. ಸರ್ವಾತ್ಮಾನಂ ಏಕರೂಪೇಣ ಪರಿಮಿತಂ ಪಶ್ಯಂತಿ, ವಯಂ ತು ಸರ್ವಾತ್ಮಾನಂ ಅನೇಕ ರೂಪೇ ಅಭಿವ್ಯಕ್ತಂ ಪಶ್ಯಾಮಃ. ಸರ್ವಾತ್ಮ ಅನೇಕ ರೂಪೇಷು ಯಥಾಹಂ ಅಹಂ ಸರ್ವದೇಹಾತ್ಮ, ಅಸ್ಮಿನ್ ಹಸ್ತೆ ಅಸ್ಮಿ, ಅಸ್ಮಿನ್ ಹಸ್ತೆ ಅಸ್ಮಿ, ಅಸ್ಮಿನ್ ದಕ್ಷಿಣಪಾದೆ ವಾಮಪಾದೆ ಸರ್ವಾಂಗೇಷು ಅಹಮಸ್ಮಿ. ಅತಏವ ಏಕೈಕ ಅವಯವೇಷು ಅಹಮಸ್ಮಿ, ಸರ್ವಾವಯವೇಷು ಅಸ್ಮಿ. ತೇ ಮನ್ಯಂತೆ ನ ಸರ್ವಾತ್ಮ ಏಕೈಕಸ್ಮಿನ್ ಅವಯವೇ ನ ಭವತಿ. ಸರ್ವಾತ್ಮ ಸರ್ವತ್ರೈವ ಭವೇತ್, ಏಕೈಕ ಅವಯವೇಷು ನ ಭವತಿ. ಇದು ಏಕಸ್ಮಿನ್ನೇವ ಫಿಕ್ಸ್ಡ್ ಕುರ್ವಂತಿ. ಸರ್ವಾತ್ಮ ಸರ್ವತಾಪಿ ದ್ರಷ್ಟುಂ ಶಕ್ಯತೆ, ಸರ್ವವಿಧೇನಾಪಿ ದ್ರಷ್ಟುಂ ಶಕ್ಯತೆ ಅಲ್ಲ. ಜಲಂ ವಿವಿಧ ತರಂಗೇಶು ಅಸ್ತಿ ಚೇತ್ ಏನಕೇನ ಯಸ್ಮಿನ್ ಕಸ್ಮಿನ್ ತರಂಗೇಪಿ ತದೇವ ಜಲಂ ಭವತಿ. ತೇ ಮನ್ಯಂತೆ ನ ಅಸ್ಮಿನ್ನೇವ ತರಂಗೆ ಜಲಂ ಭವತಿ, ಅನ್ಯ ತರಂಗೇಶು ತರಂಗ ಏವ ಭವತಿ, ಜಲಂ ನ ಭವತಿ. ಅದೇ ಅಲ್ಲ, ಅನೇಕ ಆಭರಣೇಶು ಸರ್ವ ಆಭರಣೇಶು ತದೇವ ಸುವರ್ಣಂ ಭವತಿ. ಅಯಂ ಅಸ್ಮಾಕಂ ತಯೋ ಅಸ್ಮಾಕಂ ತೇಷಾಂಚ ಭೇದ. ಓಕೆ, ಸೊ ಅನೇನ ಹೇತ ಅನಿರ್ಜ್ಞಾತತ್ವ ಸಾಮಾನ್ಯಾತ್ ಆತ್ಮ ಜ್ಞಾತವ್ಯಃ ಅನಾತ್ಮ ಚಾಸಿ. ಅನಿರ್ಜ್ಞಾತತ್ವ ಸಾಮಾನ್ಯಾತ್. ಅನಿರ್ಜ್ಞಾತತ್ವಮಿತ್ಯುಕ್ತೆ ಏನು ಹೇಳಿದಾರಪ್ಪ?
ಅಜ್ಞಾನತ್ವಂ ಅಜ್ಞಾನತ್ವಂ ಸಮಾನಂ. ಸಿ ಅಜ್ಞಾನಂ ಸಮಾನಂ. ಅನಾತ್ಮಾಪಿ ಅಜ್ಞಾತಃ ಆತ್ಮಾಪಿ ಅಜ್ಞಾತಃ. ಯದಾ ಸರ್ವಮಪಿ ಅಜ್ಞಾತಂ ಸರ್ವಮಪಿ ಉಪಾಸಿತವ್ಯಂ. ಆತ್ಮೈವ ಕಿಮರ್ಥಂ ಉಪಾಸಿತವ್ಯಂ ಇತಿ ಆಕ್ಷೇಪಂ ಕರೋತಿ. ಅನಿರ್ಜ್ಞಾತತ್ವಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅಜ್ಞಾತತ್ವಂ. ಅನಿರ್ಜ್ಞಾತತ್ವಂ ಇತಿ ಅಜ್ಞಾತತ್ವಂ ಸಮಾನಂ. ಅರ್ಥವಾಗ್ತದೆ, ಮಾಡಬೇಕಾ? ಅಜ್ಞಾತತ್ವಂ ಸಮಾನಂ. ಅಷ್ಟೇ. ಅಜ್ಞಾತತ್ವಂ ಅನಿರ್ಜ್ಞಾತತ್ವಂ ಸಮಾನಂ. ಯದಾ ಅನಿರ್ಜ್ಞಾತತ್ವಂ ಆತ್ಮ ಅನಾತ್ಮನೋ ಸಮಾನಂ ಅಲ್ಲವೇ? ಅಜ್ಞಾತತ್ವಂ ಸಮಾನಂ. ಆತ್ಮ ಅನಾತ್ಮನೋಃ ಅಜ್ಞಾತತ್ವಂ ಸಮಾನೇ ಸತಿ ಆತ್ಮೈವ ಉಪಾಸ್ಯ ಇತಿ ಕಿಮರ್ಥಂ ಇತಿ ಆಕ್ಷೇಪಂ ಕರೋತಿ. ಸೊ ಅನಾತ್ಮ ಚ ತತ್ರ ಕಸ್ಮಾತ್ ಆತ್ಮೋಪಾಸನೆ ಏವ ಯತ್ನಃ ಅಸ್ಥೀಯತೆ. ಆತ್ಮ ಇತ್ಯೇವ ಉಪಾಸೀತ ಇತಿ ನೇತರೆ ನೇತರ ವಿಜ್ಞಾನೆ. ಇತರ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅನಾತ್ಮ ವಿಜ್ಞಾನೆ ಕಿಮರ್ಥಂ ಪ್ರಯತ್ನ ಕ್ರಿಯತೆ ಇತಿ ಅತ್ರೋಚ್ಯತೆ. ತದೇತತ್ ಏವ. ಸಿ ತದೇತತ್ ಪದನೀಯಂ. ಅತ್ರೋಚ್ಯತೆ ತದೇತತ್ ಏವ. ತದೇತದಿತಿ ತದೇತದಿತ್ಯುಕ್ತೆ ಅದೇ ಅದು ಕೃಷ್ಣ ಆತ್ಮ ಉಕ್ತಂ ಕಿಲ ತದೇವ ಸ ಏವ. ತದೇವ ಇತ್ಯುಕ್ತಿ ಇದು ನಪುಂಸಕತ್ವಾತ್ ಆತ್ಮತತ್ವಂ ಇತಿ ಗ್ರಹೀತವ್ಯಂ. ತದೇತದ್ ಆತ್ಮತತ್ವಂ ಏವ అంటే ಪ್ರಕೃತಂ. ತದೇತತ್ ಶಬ್ದಸ್ಯ ಅರ್ಥಃ ಪ್ರಕೃತಂ. ಪದನೀಯಂ ಪದನೀಯಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಗಮನೀಯಂ ನಾನ್ಯತ್. ಪದಪ್ರಾಪಣೆ ಪದಪ್ರಾಪಣೆ అంటే ಪ್ರಾಪ್ತವ್ಯಂ ಜ್ಞಾತವ್ಯಂ ಇತ್ಯಪಿ. ಪದಶಬ್ದೇನ ಪ್ರತಿಪದ್ಯತೆ ಅತ ಏವ ಜ್ಞಾತ. ಗಮನೀಯಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಗಮಶಬ್ದೋಃ ಜ್ಞಾನಾರ್ಥಮಪಿ ಭವತಿ. ಅತ ಏವ ಜ್ಞಾತವ್ಯಂ. ಅಸ್ಯ ಸರ್ವಸ್ಯ ಇತಿ ನಿರ್ಧಾರಣಾರ್ಥ ಷಷ್ಠಿ. ಸಿ ಕುತಃ ಅಸ್ಯ ಸರ್ವಸ್ಯ ಆತ್ಮ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಅಸ್ಯ ಸರ್ವಸ್ಯ ಕಸ್ಯ ಸಂಬಂಧ ಷಷ್ಠಿ ಅಲ್ಲ. ಏಷಾಂ ಸರ್ವೇಷಾಂ ಮಧ್ಯೆ. ಅಸ್ಯ ಸರ್ವಸ್ಯ ಇತ್ಯುಕ್ತೆ ನಿರ್ಧಾರಣಾರ್ಥ ಅಂದರೆ ಅಮಂಗ್ ದೆಮ್, ಅವರೆಲ್ಲರಲ್ಲಿ ಅರ್ಥ. ನಿರ್ಧಾರಣಂ ಮೀನ್ಸ್ ಅಮಂಗ್ ದೆಮ್ ಎಂದರ್ಥ. ಅಸ್ಯ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಸಂಬಂಧ ಅಂದರೆ ರಿಲೇಟೆಡ್ ಟು ಇಟ್ ಆಗ್ತದೆ ಅಲ್ಲ. ಅಭೇದ ಜಾನಾಸಿ. ಓಕೆ. ಅಸ್ಯ ಸರ್ವಸ್ಯ ಯದಯಮಾತ್ಮ ಅಸ್ಯ ಸರ್ವಸ್ಯ ಇತಿ ನಿರ್ಧಾರಣಾರ್ಥ ಷಷ್ಠಿ ಅಂದರೆ ಅಸ್ಮಿನ್ ಸರ್ವಸ್ಮಿನ್, ಇವೆಲ್ಲರಲ್ಲಿ. ಅಸ್ಮಿನ್ ಸರ್ವಸ್ಮಿನ್ ಯದಾತ್ಮತತ್ವಮಸ್ತಿ ಅಂದರೆ ಸರ್ವಸ್ಮಿನ್ನಪಿ ಅಸ್ತಿ ಇತಿ ಅರ್ಥ. ಅಸ್ಯ ಸರ್ವಸ್ಯ ಅಂದರೆ ರಿಲೇಷನ್ಶಿಪ್ ಅಲ್ಲ. ಸೊ ಅಸ್ಮಿನ್ ಸರ್ವಸ್ಮಿನ್ ಇತ್ಯರ್ಥ. ಯದಯಮಾತ್ಮ ಅಂದರೆ ಯದೇತದ್ ಆತ್ಮತತ್ವಂ. ಸಿ ಭಾಷಾಕಾರ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಆ ಪುಂಲಿಂಗವನ್ನು ನಪುಂಸಕತ್ವೇನ ಪರಿಣೇತವ್ಯ. ಕಿಂ ನ ವಿಜ್ಞಾತವ್ಯಮೇವ ಅನ್ಯತ್ ಆಕ್ಷೇಪ ನ. ಕಿಂತರ್ಹಿ ಜ್ಞಾತವ್ಯತ್ವೇಪಿ ನ. ಅಂದರೆ ಆತ್ಮೈವ ಜ್ಞಾತವ್ಯಂ ಅನಾತ್ಮಾನಂ ಪರಿತ್ಯಜ್ಯ. ಪೂರ್ವಪಕ್ಷಿ ಬ್ರೂತೆ ಅಂದರೆ ಅನಾತ್ಮಾನಂ ಪರಿತ್ಯಜ್ಯ ವಿಶೇಷತೆಯ ಆತ್ಮ ಮಾತ್ರ ಅನ್ವೇಷ್ಟವ್ಯಂ ನ. ಅನಾತ್ಮಾನಂ ಪೃಥಕ್ ನ ಪಶ್ಯೇತ್. ಅನಾತ್ಮಾನಮಪಿ ಆತ್ಮನ್ನೇವ ಪ್ರವಿಲೀಯ ಏಕಾತ್ಮತ್ವೇನ ಪಶ್ಯತ್. ಅದು ನೋಡಿ, ಇದು ವಿಶೇಷ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಅಂದರೆ ಕಿಂ ತರ್ಹಿ ಜ್ಞಾತವ್ಯತ್ವೇಪಿ ನ ಪೃಥಕ್ ಜ್ಞಾನಾಂತರಮಪೇಕ್ಷತೆ ಆತ್ಮಜ್ಞಾನ. ಅನಾತ್ಮಾಪಿ ಜ್ಞಾತವ್ಯ ಆತ್ಮಾಪಿ ಜ್ಞಾತವ್ಯ. ಕಿಂತು ಆತ್ಮನಃ ಸರ್ವಾತ್ಮತ್ವೇನ ಜ್ಞಾತೆ ಸತಿ ಆತ್ಮಾಪಿ ತದಂತರ್ಭವತಿ. ಇದು ನಾವು ಇಷ್ಟೊತ್ತು ಹೇಳಿದ್ದೀವಲ್ಲ. ಯದಾ ವಿಷ್ಣುಂ ವಾ ಶಿವಂ ವಾ, ನಾವು ಶಿವನನ್ನು ವಿಷ್ಣೋ ಸಕಾಶಾತ್ ಪೃಥಕ್ ನ ಮನ್ಯಾಮಹೆ. ಶಿವೇ ವಿಷ್ಣುರಪಿ ಅಂತರ್ಭವತಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಸರ್ವಾತ್ಮಾನಂ ಸರ್ವಾತ್ಮತ್ವೇನ ಪಶ್ಯಾಮಃ. ಯದಾ ಸರ್ವಾತ್ಮಂ ಪಶ್ಯಾಮಃ ಸರ್ವೇಪಿ ತತ್ರ ಅಂತರ್ಭವಂತಿ. ನ ವಿಜ್ಞಾತವ್ಯಮೇವ ಅನ್ಯತ್ ನ. ಓಕೆ. ಕಸ್ಮಾತ್ ಪೃಥಕ್ ಜ್ಞಾನಾಂತರಂ ಅಪೇಕ್ಷತೆ ಆತ್ಮಜ್ಞಾನಾತ್. ಕಸ್ಮಾತ್ ಅನೇನ ಆತ್ಮನ ಜ್ಞಾಸಿ ಅನೇನ ಜ್ಞಾತೇನ ಅನೇನ ಹೇತತ್ ಸರ್ವಂ ವೇದ ಮಂತ್ರ. ಅನೇನ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಆತ್ಮನ ಜ್ಞಾತೇನ ಹಿ ಯಸ್ಮಾತ್ ಏತತ್ ಸರ್ವಂ ಅಂದರೆ ಅನಾತ್ಮಜಾತಂ ಅನ್ಯದ್ ಯತ್ ಅಸ್ತಿ ತತ್ ಸರ್ವಂ ಸಮಸ್ತಂ ವೇದ. ಅನ್ಯದ್ ಯದಸ್ತಿ ತತ್ ಸರ್ವಂ ಅಂದರೆ ಆತ್ಮನಃ ಭಿನ್ನದ್ ಯದ್ಯದ್ ಅನಾತ್ಮ ಅಸ್ತಿ ತತ್ ಸರ್ವಮಪಿ ಜಾನಾತಿ. ಆತ್ಮನ ಜ್ಞಾತೇನ ಸರ್ವಂ ಜಾನಾತಿ. ಅಷ್ಟೇ. ಅಂದರೆ ಯಥಾ ವೃಕ್ಷಸ್ಯ
एकैकशाखायां जलं दद्मः तत् सर्ववृक्षं न प्राप्नोति, निखिलवृक्षं न प्राप्नोति। यदा मूले जलं दीयते चेत् मूले सिञ्चति सर्वं वृक्षं प्राप्नोति। तथा मूलपरमात्मनि ज्ञाते चेत् सर्वाण्य ज्ञातानि भवन्ति। ननु अन्यज्ञानेन अन्यत् न ज्ञायते इति न। अस्य परिहारं दुन्दुभ्यादिग्रन्थेन अग्रे वक्ष्यामः। नंबर कोट्टं नोडि 247 अदे 247 अत्रैव 24 द्वितीय अध्याय अदे कथम् आत्मा ज्ञातव्यः इति साकप्प। ओम शान्ति शान्ति शान्ति। हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम तत्सत्।